കർത്താവ് തരുന്ന അവസരങ്ങൾക്കായി സ്തോത്രം. प्रभु ने हमको देने वाला अवसर के लिए धन्यवाद. ഇന്നത്തെ നമ്മുടെ വചനപഠനത്തിനായിട്ട് आज का वचन का मनन के लिए 1 कोरिന്ത്യർ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 25-ാം വാക്യം. पहला कोरिन्थी पहला अध्याय वाक्य 25. क्योंकि परमेश्वर की मूर्खता मनुष्य के ज्ञान से ज्ञानवान है और परमेश्वर की निर्बलता मनुष्य के बल से बहुत बलवान है. ദൈവത്തിന് പോഷത്വം ഉണ്ടോ? क्या परमेश्वर में मूर्खता है? क्या ദൈവത്തിന് ബലഹീനതയുണ്ടോ? क्या परमेश्वर को कमजोरी है? क्या പക്ഷെ മനുഷ്യൻ അങ്ങനെ തോന്നുന്നുണ്ട്. ദൈവത്തിന്റെ പോഷത്വമേ ഉള്ളൂ, ദൈവത്തിന് ബലഹീനതയുണ്ട്. അത് മനുഷ്യൻ ചിന്തിക്കുന്ന വഴിയാണ്. परंतु मनुष्य ये सोचता है कि परमेश्वर मूर्ख है, ज्यादा ज्ञानी नहीं है, और परमेश्वर बहुत कमजोर है, बलवान नहीं है. ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ परंतु परमेश्वर ने जब हमें बुलाया, പ്രത്യേകമായ 3 കാര്യങ്ങൾ ദൈവം തന്റെ വിളിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ രേഖപ്പെടുത്തുന്നുണ്ട്. 3 बातों को विशेषता में रखते हुए अपने बुलावट में प्रभु हमें बुलाता है. ഈ 3 കാര്യങ്ങൾ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ ശരിയാണോ എന്നുള്ളത് നമ്മൾ ഒന്ന് പരിശോധിക്കണം. और ये 3 बातें हमारे संबंध में क्या हम उसमें हम उसको सही है कि नहीं, या सहयोग होता है कि नहीं, ये बात को हमें अपने जीवन में परखना जरूरी है. ദൈവം നമ്മെ വിളിച്ചപ്പോൾ ഏറ്റവും ഫൂളിഷ് ആയിരിക്കുന്നവരെ വിളിച്ചു. हम वचन में पढ़ते हैं कि जब परमेश्वर ने जब बुलाया, हमें चुना, तब उन लोगों को चुना जो बहुत ही मूर्ख थे, ഏറ്റവും ബലഹീനമായതിനെ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തു. और जो सबसे कमजोर थे उनको प्रभु ने चुना. ഒന്നുമില്ലാത്തതിനെ തെരഞ്ഞെടുത്തു. और तीसरा है कि जो कुछ है ही नहीं, उन लोगों को चुना. അപ്പോൾ ദൈവം എന്താണ് ഈ കാര്യങ്ങൾ 3 കാര്യങ്ങൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്ന് നമുക്ക് ഒന്ന് പരിശോധിക്കാം. तो ये 3 बातों में परमेश्वर क्या उद्देश्य करना चाहता है, ये बात को हम देखेंगे. അപ്പോൾ നമ്മൾ 1 कोरिന്ത്യർ 1:27 वाक्यത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी हुई पहला अध्याय का 27 में हम पढ़ते हैं, परंतु परमेश्वर ने जगत के मूर्खों को चुन लिया है कि ज्ञानवानों को लज्जित करे. അപ്പോൾ എന്തിനാണ് ദൈവം ഏറ്റവും പോഷകമായി തിരഞ്ഞെടുത്തത്? तो क्यों है परमेश्वर ने मूर्ख लोगों को चुना? मैं ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം എങ്ങനെയുള്ളതാണ്? तो परमेश्वर का ज्ञान देखो किस रीति से हमें चुनते समय में. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിൽ നമ്മൾ വഴികൾ ദൈവത്തിന്റെ വഴിയെ നമ്മൾ കാണുമ്പോൾ तो इसलिए परमेश्वर का ज्ञान किस रीति से है, उस ज्ञान के अनुसार अगर हम परमेश्वर की बातों को अगर हम खोजेंगे तो, നമുക്കത് മനസ്സിലായെങ്കിൽ और हम अगर उसको समझ पाए तो നമ്മൾ ഈ യുഗത്തിലും അടുത്ത യുഗത്തിലും നാം ആണ് ശരിയായ ബുദ്ധിമാന്മാർ. ऐसा है तो ये युग में और आने वाले युग में हम लोग रहेंगे सच्चा बुद्धिमान लोग. ദൈവം പറയുകയാണ്, परमेश्वर कहता है, നിങ്ങളുടെ വഴിയല്ല എന്റെ വഴി, तुम लोग मनुष्य है, मनुष्य तुम्हारा रास्ता नहीं है, मेरा रास्ता. നിങ്ങൾ ചിന്തിക്കുന്നതല്ല ഞാൻ और ചിന്തിക്കുന്നത്. तुम लोग जिस रीति से सोचते हो वैसा नहीं है मैं सोचता. ആകാശം ഭൂമിക്ക് മീതെ ഉയർന്നിരിക്കുന്നത് പോലെ जैसा आकाश और पृथ्वी में कितना बड़ा संबंध है, कितना दूरी है, അത്രയ്ക്ക് വ്യത്യാസമുണ്ട് ലോകരുടെ ചിന്തയും ദൈവത്തിന്റെ ചിന്തയും. उतना फर्क है. संसार लोग कैसा सोचते हैं और परमेश्वर कैसा सोचते हैं. അപ്പോൾ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ इसलिए परमेश्वर ने जब हमको बुलाया, വെറും ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ വെറും ഫൂളിഷ് ആയിരിക്കുന്നവരെ പോഷത്വമായവരെ തിരഞ്ഞെടുത്തു. तो परमेश्वर ने जब हमें चुनते समय में संसार के नजरिए में चुने हुए लोग कौन है? एकदम मूर्ख लोग है. कुछ भी उन लोग में ऐसा कुछ भी फायदा या अच्छा बात कुछ भी नहीं है, ऐसा मूर्ख लोगों को चुना. എന്നാൽ ഈ പോഷത്വമായവർ അല്ലെങ്കിൽ ഫൂളിഷ് ആയിരിക്കുന്നവർ വിശ്വസിക്കുന്നത് എന്താണെന്നറിയാമോ? ദൈവത്തിന്റെ പോഷത്വമായ കാര്യമാണ് വിശ്വസിക്കുന്നത്. परंतु ये जो मूर्ख लोग जो सोचते हैं या जो मानते हैं, वो लोग क्या सोच रहे हैं? परमेश्वर ने किस रीति से चुना. अभी परमेश्वर किस रीति से चुना करके बोलते समय में संसार के लिए मूर्ख बात है. ये मूर्ख बात किसने चुना समझा? हम लोगों ने समझा. എന്തിനാണെന്നറിയാമോ? क्यों? ജ്ഞാനികളെന്ന് തോന്നുന്നവരെ നിത്യമായി ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ. क्योंकि इस दुनिया में जो लोग सोचते हैं कि मैं ज्ञानी हूँ, मैं बुद्धिमान हूँ, मेरे पास बहुत ज्ञान है, ऐसे लोगों को एक दिन सबके सामने लज्जित करने के लिए. നമുക്ക് ക്രൂശിന്റെ വഴി ആണ് ഈ പോഷത്വം എന്നുള്ളത് നമ്മൾ അടുത്ത വാക്യങ്ങളിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. तो क्रूस का रास्ता को अगर हम देखेंगे तो उस नजरिया को समझेंगे तो ही ये मूर्ख बातें क्या है करके हम समझ में आएगा जो अगला वाक्य में लिखा है. അത് ലോകത്തിന് പോഷത്വമാണ്. तो मतलब ये मूर्ख की बातें या मंदबुद्धि की बातें, ये जो हम वचन में पढ़ रहे हैं, ये किसका नजरिया है?
संसार लोग सोचते हैं कि ये कितना मूर्ख बात है, എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അത് ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമാണ്. परंतु परमेश्वर के नजर में सबसे श्रेष्ठ बात है वो. നമുക്ക് ഇസ്രായേൽ മക്കളെ ഒന്ന് നോക്കാം. उदाहरण के लिए इजराइल के लोगों को देखे जाए तो അവരെ ദൈവം രക്ഷിക്കുകയാണ്. प्रभु जब उनको बचा रहा है, ഏകദേശം 430 വർഷം ഇസ്രായേലിലെ അടിമകളായിരുന്ന ഒരു ജനം. लगभग 430 साल ये इजरायली लोग मिस्र देश में बंदित होकर पीड़ित थे, അവർ ഒരു ദിവസം രക്ഷപ്പെടുകയാണ്. और वो लोग एक दिन वो लोग उस नगर से बचकर बाहर आ रहे हैं. ദൈവം അവരെ രക്ഷിക്കുകയാണ്. परमेश्वर ने उनको बचाया. മനുഷ്യന്റെ വഴി എങ്ങനെ ആയിരിക്കും? मनुष्य का नजर कैसा रहेगा, या मनुष्य क्या सोच के बाहर निकालने देखेंगे उन लोगों को? അവർ നോക്കുകയാണെങ്കിൽ ഏകദേശം 6 ലക്ഷം യൗവനക്കാരുണ്ട്. वो लोग अगर मनुष्य अगर देखा जाए, कैलकुलेट करेगा, कम से कम लगभग 6 लाख से लाख के आसपास जवान लोग हैं. ഈ 6 ലക്ഷം പേര് കുറുവടിയായിട്ട് ഫറവോന്റെ അടുക്കിലേക്ക് മാർച്ച് ചെയ്ത് എന്ന് ഫറവോന്റെ കയ്യിൽ നിന്നും അവനെ കൊന്നിട്ട് രക്ഷപ്പെട്ടു വരിക. तो क्या मनुष्य क्या सोचेगा, इतने 6 लाख लगभग जवान लोग हैं, ये लोग सबको हथियार दे दो, ये सारा हथियार लेकर वो लोग मार्च करके फरोन के राज्य में प्रवेश कर फरोन और उसको सेना को खत्म कर देंगे और वो लोग आजादी पालेंगे. എന്നാൽ അത് ദൈവത്തിന്റെ വഴിയല്ല. ये मनुष्य जैसा सोच रहा है, लेकिन परमेश्वर का ये रास्ता नहीं था. देखो, परमेश्वर ने ऐसा नहीं सोचा था. എന്താണ് ദൈവത്തിന്റെ ഭോഷത്വം? परमेश्वर का मूर्खता यहाँ पर क्या है? ഈ രാജ്യത്തിൽ നിന്ന് വിടുവിക്കപ്പെടുവാൻ, इस राज्य से अगर बचना है तो, ഫറവോനെയും സൈന്യത്തെയും ജയിക്കാൻ, फरोन और उसकी सेना को अगर हराना है तो നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ ഒരു ബലഹീനമായ ഒരു ചെറിയൊരു കുഞ്ഞാടിനെ കണ്ടു. तुम लोग क्या करना, तुम्हारे घर पे ही जो तुम लोगों ने जो तुम लोग पालन पोषण करके रखा हुआ एक मेमना रहेगा, जो शुद्ध है, जिसमें कोई भी दाग जुरी नहीं या कोई भी प्रकार का कमी नहीं, ऐसा एक मेमना को तुम चुन के रखना. അത് മനുഷ്യന്റെ ബുദ്ധിക്ക് ചേർന്നതാണോ? तो मनुष्य के नजर में वो सही है क्या, या मनुष्य ऐसा बात सोच भी सकता है क्या? एक कमजोर मेमना को लेके रखने से क्या होगा? അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ഭോഷത്വം എന്താണ്? तो यहाँ पर परमेश्वर का मूर्खता क्या है? മനുഷ്യന്റെ എല്ലാ ജ്ഞാനത്തെക്കാളും വലുതാണ്. परमेश्वर का मूर्खता क्या है? अभी हमने पहला कोरिन्थ में पढ़ा कि परमेश्वर का मूर्खता सब मनुष्य का ज्ञान से भी बड़ा है. ഒരു കുഞ്ഞാടിനെ അറക്കുക, मतलब सोचो कि एक मेमना को वध किया അതിന് രക്തം കട്ടൾക്കാൽമേൽ പുരട്ടുക. और फिर उसका लहू लेकर दरवाजे के बाहर लगाना. അത് ആരുടെ വഴിയാണ്? ये किसका रास्ता है? ദൈവത്തിന്റെ വഴിയാണ്. परमेश्वर का रास्ता है. നാം എങ്ങനെ രക്ഷപ്പെട്ടു? हम कैसे बच गए? ക്രൂശിന്റെ വഴിയിലൂടെയാണോ? क्या क्रूस के रास्ते से हम बचे क्या? നമുക്ക് സ്വയം രക്ഷിക്കാൻ കഴിയുമോ? क्या हम अपने आप को स्वयं के सामर्थ्य से बचा सकते हैं क्या? ഒരു കുഞ്ഞാട് ചാകുന്നതിലൂടെ, മരിക്കുന്നതിലൂടെ एक मेमना का वध होकर उस मेमना का मृत्यु के द्वारा തന്റെ ജനം മുഴുവനും വിടിക്കപ്പെട്ടു. पूरा लोग जो पीड़ित थे, जो बंदीगृह में फंसे थे, वो लोग सब स्वतंत्र पाकर बचकर बाहर निकला. ഈ ക്രൂശിന്റെ വചനം ആര് വിശ്വസിക്കും? ये क्रूस का वचन कौन विश्वास करेगा? ലോകത്തിലെ ജ്ഞാനികൾ വിശ്വസിക്കുമോ? क्या संसार के ज्ञान लोग क्रूस का वचन को मानेंगे क्या? എന്നാൽ परंतु അത് വിശ്വസിക്കുവാൻ ये बात, ये मूर्खता की बातों को विश्वास करने के लिए ദൈവം നമുക്ക് ക്രൂശിന്റെ കൃപ തന്നു. परमेश्वर हमें क्रूस का अनुग्रह हमें दिया. അത് കൃപയാലല്ലോ इसलिए अनुग्रह से तो നാം വിശ്വാസം മൂലം हम രക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. विश्वास के द्वारा हम बच गए. ദൈവത്തിന്റെ പോഷത്വം तो നമുക്ക് प्रियो, മനസ്സിലായി. इसलिए प्रियो, परमेश्वर जो मूर्खता कर रहा है, जो संसार के नजर के लोग सोच रहे हैं, वो मूर्खता हमें समझ में आया. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है. നമ്മൾ അതുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്നിട്ട്, इसलिए हम लोग प्रभु की उपस्थिति में आकर, കർത്താവേ, हे प्रभु, വെറും മൂഢനായ എന്നെ मैं जो केवल मूर्ख हूँ, നിന്റെ വഴി ഗ്രഹിപ്പിക്കണമേ എന്ന് നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചാൽ, अगर प्रभु आपका रास्ता किस रीति से है, कैसा है, ऐसा अगर हम प्रार्थना करेंगे तो നമുക്ക് വഴി വെളിപ്പെട്ട് വരുന്നതായി കാണും. हम लोग वो रास्ता को और स्पष्ट रीति से प्रकट होने का बातों को हमें देखने को मिलेगा. ഇത് ദൈവം വെളിപ്പെടുത്താതെ നമുക്ക് മനസ്സിലാകില്ല. ये जब तक प्रभु हमको प्रकट करके देगा नहीं, तब तक हम समझेंगे नहीं. നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 9-ാം അധ്യായം 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों का पुस्तक 9 का 11 और 12 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ആദ്യം ഒരു വാക്യം ഇങ്ങനെയാണ്: पहला वाक्य इस रीति से लिखा है, വരുവാനുള്ള നന്മ. आने वाला भलाई. അപ്പൊ നമ്മൾ ഈ നന്മ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മുടെ ആനെ ബുദ്ധിയിൽ എന്താ വാലി. പോകുന്നത്? हाँ, आने वाली अच्छी बातें. हाँ. ഓക്കെ. നമുക്കൊരു നന്മ കിട്ടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ എന്താണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്? तो हम लोग जब ये वाक्य पढ़कर उसके आधार पर एक अच्छा बात हमको मिलने वाला बोला, तो हम मनुष्य लोग क्या सोचेंगे? ലോക മനുഷ്യൻ എന്താ ചെയ്യുന്നത്? संसार का लोग क्या सोचते हैं? ഒരു വീട് കിട്ടുക, एक घर मिलेगा, അല്ലെങ്കിൽ ഒരു കാർ കിട്ടുക, या कार मिलेगा, എന്തെങ്കിലും ഭൗമികമായ ഒരു പുരോഗമനത്തെയാണ് ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടി നന്മ എന്ന് പറയുന്നത്. या फिर क्या भूमि में कुछ विकास हो रहा है, भूमि में कुछ फायदा हो रहा है, भूमि में कुछ बढ़ोतरी हो रहा है. ये बात दुनिया का बुद्धिमान लोग सोचते हैं.
എന്നാൽ परंतु ദൈവത്തിന്റെ ഭോഷത്വം എന്താണ്? लेकिन इसमें परमेश्वर का मूर्खता क्या है? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ആടുകളുടെ രക്തം കൊണ്ടല്ല, वो कोई मेमने का लहू के द्वारा नहीं, തന്റെ സ്വന്തം രക്തം കൊണ്ട് बल्कि यीशु मसीह के खुद के लहू के द्वारा സ്വർഗത്തിൽ പ്രവേശിച്ചത് स्वर्ग में प्रवेश करके എല്ലാ അനുഗ്രഹത്തിന്റെയും നന്മയാണ്. और सभी आशीषों का भलाई हमको खोल के दिया। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है। അത് നന്മയാണ് നമ്മൾ ഗ്രഹിക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? क्या ये एक भली बात है, ये अच्छी अच्छी बात है करके ये अच्छा बात हम ग्रहण कर पा रहे हैं क्या? 9 അധ്യായം 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 9 का 11-12 जब हम पढ़ते हैं इब्रानियों का, पढ़ना। परंतु जब मसीह आने वाली अच्छी अच्छी वस्तुओं का हाँ। महायाजक होकर आया, हाँ। तो उसने और भी बड़े और शुद्ध तंबू से होकर, जो हाथ का बनाया हुआ नहीं, अर्थात इस सृष्टि का नहीं, और बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं, पर अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया हाँ। और अनंत छुटकारा प्राप्त ഓ किया। നമ്മൾ എങ്ങനെ രക്ഷ പ്രാപിച്ചു? हम लोग कैसा बच गए? അത് നന്മയല്ലേ? ये भलाई है ना, अच्छी बात है ना। വരാനുള്ള എല്ലാ നന്മയുടെയും മഹാപുരോഹിതനാണ് യേശു ക്രിസ്തു. तो आने वाला सब भले भले बातों का जो फायदे का उसका महायाजक है प्रभु यीशु मसीह। അപ്പൊ ഇങ്ങനൊരു മഹാപുരോഹിതൻ നമുക്കുള്ളത് കൊണ്ട്, क्योंकि इस रीति से एक महायाजक हमारे पास है, പക്ഷെ എന്നിട്ട് നമ്മൾ നന്മ പ്രാപിച്ചെന്ന് തോന്നുന്നില്ല. लेकिन फिर भी हमें अच्छा बात मिला है करके ये बात का अनुभव में हम नहीं जी रहे। പിന്നെ നമ്മൾ ചിന്തിക്കുകയാണ്, फिर भी हम क्या सोचते हैं? എന്തൊക്കെയോ കുറവുണ്ട്, कुछ तो कमी है, എനിക്ക് ആകേണ്ടതുപോലെ ആകുന്നില്ല. मैं जिस रीति से उन्नति प्राप्त करना चाहता हूँ वो नहीं हो रहा है। എന്നാൽ എല്ലാ നന്മയും എന്താണ്? परंतु सब भलाई और अच्छी बातें क्या है? കർത്താവായ യേശുവാണ്. सब प्रभु यीशु मसीह है। സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളും. स्वर्ग का सब प्रकार का आत्मिक आशीष है। അപ്പോൾ നമ്മുടെ ബുദ്ധി ഒന്ന് തുറന്ന്, इसलिए हमारा समझ अगर खुल जाए, നമ്മുടെ കണ്ണുകൾ തുറന്ന്, हमारा आत्मिक नजरिया खुल जाए, ഈ മശീഹായുടെ മഹത്വം നമ്മൾ കാണുമ്പോൾ इस महान मसीहा का महिमा को अगर हम देखेंगे तो അത് നമ്മുടെ നന്മയാണ്. वो हमारा भलाई है, हमारा फायदा है। വരാനുള്ള എല്ലാ നന്മയും. आने वाला सब अच्छी अच्छी बातें, ഇതിൽ കൂടുതൽ ഈ നന്മ എന്താ വരാനുള്ളത്? इससे और अच्छी बातें क्या चाहिए? ഇത് ഏത് നന്മയാണ്? और क्या भलाई बात है? പക്ഷെ അത് കാണണമെങ്കിൽ परंतु ये बात को देखना है तो ദൈവാത്മാവ് നമ്മുടെ കണ്ണുകളെ പ്രകാശിപ്പിക്കണം. परमेश्वर की आत्मा हमारा आत्मिक आंखों को, नजरिया को प्रकाशित करना जरूरी है। നമ്മുടെ ഭൗമിക ബുദ്ധി കൊണ്ട് ഇത് മനസ്സിലാകത്തില്ല. हमारा शारीरिक समझ और बुद्धि से ये बात हम समझ नहीं पाएंगे। നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ വേറൊരു ഭോഷത്വം നോക്കാം. हम लोग परमेश्वर का और एक मूर्खता को देखते हैं। അഗ്നിസർപ്പത്താൽ കടിയേറ്റ ഇസ്രായേൽ മക്കൾ, जो इजरायली लोग जो अग्नि सर्प से काटे गए, അല്ലെ, എല്ലാം കടിയേറ്റി കിടക്കുക. सब इजराइल लोग क्या हुआ? काट कर उधर लेटे हुए। എങ്ങനെയാണ് മനുഷ്യന്റെ വഴി? मनुष्य का नजरिया क्या है? ആ കടിച്ച ഭാഗത്ത് मनुष्य के लोग क्या करना चाहिए? मनुष्य ने क्या क्या सोच के आएंगे? जहां पर काटा है सांप ने, അതിന് മുകളിൽ ആ തുണി കൊണ്ട് എന്തെങ്കിലും കൊണ്ട് വലിഞ്ഞു കിട്ടുക, उसके वो काटने वाला भाग के थोड़ा ऊपर एक अच्छा कपड़ा लेकर जोर से बांध देना, എന്നിട്ട് ആ രക്തം ഊറ്റി കളയുക. और फिर वो लहू को चूस के बाहर निकालो, എന്നാൽ ജീവിക്കും എന്നാണ് ചിന്തിക്കുന്നത്. तो शायद वो मनुष्य बच सकता है। എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ വഴി എങ്ങനെയാണ്? परंतु परमेश्वर का बातें वैसा नहीं था। മനുഷ്യന് പോഷത്വം എന്ന് തോന്നുന്ന രീതിയിലാണ്. परमेश्वर ने जब कार्य किया, उन्होंने ऐसा कार्य किया, मनुष्य को देखा, मनुष्य सोचने लगे ये क्या मूर्ख रास्ता बता रहा है। എന്ത് ചെയ്യണം? परमेश्वर ने क्या कहा? കടിച്ച പാമ്പിന്റെ രൂപത്തിൽ जो सर्प तुमको काटा है उसी का रूप का ഒരു പിച്ചള കൊണ്ട് ശബ്ദം ഉണ്ടാക്കി. एक पित्तल का, तांबे का सर्प का रूप बनाना, आकार बनाना, മനുഷ്യനെ ബുദ്ധിക്ക് ചേരുന്നുണ്ടോ? ये बात मनुष्य सोच सकता है क्या? നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ പല നടപടികളിലും നമ്മൾ പോഷത്വം പിന്നീട് അറിയുന്നത് എന്താണെന്നറിയാമോ? हमारे जीवन का बहुत से रास्ताओं में हम लोग जब निर्णय लेते समय में आगे चलकर समझ में आते, अरे कितना बड़ा मूर्खता का कार्य मैंने किया, ये कैसा समझ में आता है? നമ്മുടെ ബുദ്ധിയെന്ന് തോന്നുന്നത് ചെയ്ത് നമ്മൾ പരാജയപ്പെടുകയാണ്. वो क्यों हो रहा है? हम लोग हमारे समझ से हमने अक्ल लगाया, हमने दिमाग लगाया, अच्छा है करके लगा, आगे चलकर मालूम पड़ा हम हार गए। നമ്മുടെ വഴിയല്ല ദൈവത്തിന്റെ വഴി. हमारा रास्ता नहीं है परमेश्वर का रास्ता। കടിയേറ്റവൻ എന്ത് ചെയ്യണം? जो काटा, जितने लोगों ने सर्प का काटा हुआ अवस्थे में कटे हुए, मतलब उधर ही काटा मिला है, उन लोगों को क्या करना पड़ेगा? എന്ത് ചെയ്താൽ മതി? उन लोग क्या करना पड़ेगा? മുഖ്യം. सिर्फ वो पित्तल का सर्प जो खड़ा करके ऊंचाई में उठा के रखा है, उसको देख लिया वही काफी है। അത് മനുഷ്യ ബുദ്ധിക്ക് ചേർന്നതല്ല. परंतु ये रास्ता मनुष्य की नजर के लिए सही नहीं है, समझदारी नहीं है। എന്നാൽ രക്ഷപ്പെടുവാൻ परंतु बचना है तो അനായാസമായി അല്ലെങ്കിൽ ഒരു പ്രയാസവും കൂടാതെ मतलब बिना मेहनत करे, बिना कोई कार्य करे ही मुफ्त में अगर बचना है तो ദൈവം ചെയ്ത സൗജന്യമായ രക്ഷയുടെ പദ്ധതി ഇതാണ്. परमेश्वर ने हमको हमें मुफ्त में दिया हुआ उद्धार का रास्ता, एक आसान रास्ता है ये रास्ता। ഇതാണ് നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായം 14-15 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ यही है यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 14-15 पढ़ते समय में हम देखते हैं। और जिस रीति से मूसा ने जंगल के सांप को ऊंचे पर चढ़ाया, उसी रीति से अवश्य है कि मनुष्य का पुत्र भी ऊंचे पर चढ़ाया
हाँ। ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो अनंत जीवन पाए। നമുക്ക് എപ്പോഴും നോക്കുവാനുള്ള ഒരു സ്ഥലം എന്താണ്? हमें हमेशा देखने के लिए और देखकर विश्वास करने के लिए जो जो जगह है वो कौन सा है? നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് പാപം കൂടെ കൂടെ വരുന്നത്? हमारे अंदर क्यों पाप बार बार आता है? നമ്മൾ ആ പാമ്പിനാൽ കടിയേറ്റവരാണ്. क्योंकि हम भी कौन है? उस सर्प से काटे हुए हम लोग को भी काटा है सर्प ने, നമ്മൾ निरंतരം പാപം ചെയ്യുന്നുവെങ്കിൽ और हम भी निरंतर पाप करते जा रहे हैं, तो നമ്മൾ നോക്കുക എന്നുള്ള ദൈവത്തിന്റെ ആ വഴിയിലേക്ക് നമ്മൾ വന്നില്ല. तो हमें हमें बार बार हम पाप क्यों करते जा रहे हैं? क्योंकि परमेश्वर ने जहां पर हमको देखने के लिए कहा था उस बात को अभी तक देखा नहीं हमने। നമ്മൾ എവിടോട്ട് നോക്കണം? हमें कहां की ओर देखना है? നമ്മൾ പാപത്തിന്റെ ചിന്തകൾ വരാം, पाप का विचार हमारे अंदर आएगा, പരീക്ഷകൾ വരാം, परीक्षाएं आएंगे, പ്രലോഭനങ്ങൾ വരാം. तकलीफें आएगी, നമ്മളിലേക്ക് നോക്കരുത്. तब अपने अपना रास्ता मनुष्य का बुद्धि को नहीं देखना, അത് നമ്മുടെ വഴിയാണ്. वो हमारा रास्ता है। നാം എവിടേക്ക് നോക്കണം? हमें कहां देखना है? उस क्रूस की ओर। ക്രൂശിലേക്ക് നോക്കിയാ जो क्रूस की ओर देखता है, അപ്പൊ ദൈവം ഉയർത്തിയ ക്രൂശ് इसलिए परमेश्वर ने जो क्रूस को उठाया അത് മനുഷ്യ ബുദ്ധിക്ക് മനസ്സിലാകില്ല. वो मनुष्य को समझ में नहीं आएगा, എന്നാൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന നമുക്ക് पर जो उद्धार पाते जा रहे हैं उन लोगों के लिए അതെന്താണ്? वो क्या है? അത് രക്ഷയുടെ അല്ലെങ്കിൽ ശക്തിയാണ്. वो उद्धार का एक बहुत बड़ा सामर्थ्य है, അത് രക്ഷയാണ്, वो उद्धार है, അത് ജ്ഞാനമാണ്, वो ज्ञान है, അത് ശക്തിയാണ്. वो सामर्थ्य है। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വ്യക്തിപരമായി അനുഭവിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. हमारे जीवन में व्यक्तिगत रीति से अनुभव करने वाली बात है, जो हम पहला कोरिन्थी 1:18 में पढ़ते हैं। ദൈവം പോഷത്വമായി തെരഞ്ഞെടുത്തു എന്നതിന്റെ കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो पर हम यहाँ पर अभी क्या सोच रहे हैं? परमेश्वर का जो मूर्खता करके जो लगता मनुष्य जो सोचता है वो मूर्खता की बातों को हम देख रहे हैं। ദൈവം നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ തെരഞ്ഞെടുത്ത ദൈവത്തിന്റെ വഴി മനുഷ്യരുടെ ദൃഷ്ടിയിൽ പോഷത്വമാണ്. परमेश्वर ने जब उद्धार का रास्ता या मनुष्य को बचाने के लिए जो रास्ता अपनाया, वो रास्ता को जब मनुष्य देखता है तो वो लोग क्या बोलते हैं? ये क्या मूर्ख रास्ता है। എന്നാൽ അത് വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് परंतु ये मूर्ख रास्ता को जो कोई विश्वास करेगा അത് ദൈവശക്തിയാണ്, वो परमेश्वर का सामर्थ्य है, അത് ദൈവജ്ഞാനമാണ്, वो परमेश्वर का ज्ञान है, അത് രക്ഷയാണ്, वो उद्धार है അനുദിന രക്ഷയാണ്. और प्रतिदिन का उद्धार है। So, praise the Lord. आमेन। ദൈവത്തിന്റെ വഴി എത്ര തികഞ്ഞ വഴിയാണ്. परमेश्वर का रास्ता कितना स्पष्ट है प्रिय। ദൈവം പോഷത്വമായി തെരഞ്ഞെടുത്തതിന് ചില വഴികളാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. परमेश्वर मूर्ख बातों को चुना करके और उसमें किस रीति से कार्य करते समय में वो मूर्ख समझ लगता है करके ये सब बातों को हम देख रहे हैं। നാം ഈ ക്രൂശ് എടുത്തുകൊണ്ട് നടക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ हम लोग जब ये क्रूस उठाकर चलो करके उस वचन को ध्यान करते समय में നമ്മൾ നോക്കേണ്ടത് ക്രൂശാണ്, കഷ്ടത എടുത്തുകൊണ്ട് നടക്കാനുള്ള അർത്ഥത്തിലല്ല. तो क्रूस उठाकर चलो मतलब क्या? कष्ट उठाकर चलो करके उसका मतलब ये नहीं कि कष्ट उठाओ नहीं, उस क्रूस की ओर देखो जो प्रभु ने हमारे लिए कार्य किया है। കർത്താവിന്റെ വഴിയിലൂടെ വരിക. मतलब क्या? क्रूस उठाते समय में हमें क्या करना है? प्रभु का रास्ते में आना है। നമ്മള് ഇനിയും എരിഹോ മതിലിനെ നമ്മൾ തകർക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ നോക്കുമ്പോൾ हमने दूसरा एक मूर्खता का बात को हम देखते हैं, वो यरीहो का जो दीवार को जो तोड़ा गया। നമ്മള് യോശുവയുടെ പുസ്തകം 6 അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 5 വരെ വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കണം, നമുക്കറിയാം ആ കാര്യം. वो योशुआ का पुस्तक में है, उसका 6 का 1 से 5 पढ़ते समय पढ़ना जरूरत नहीं है। അവിടെ ആ എരിഹോ രാജാവ് यरीहो में वहां का राजा ഇസ്രായേൽ മക്കൾ വരുന്നു എന്ന് കേട്ട് തങ്ങളുടെ പട്ടണം ഗേറ്റ് എല്ലാം ശക്തമായിട്ട് ഉറപ്പിച്ചു. उसने क्या किया? जब यरीहो का राजा ने देखा कि इजराइल लोग पूरा लोग वहां पर आ रहा है करके देखकर, और वो लोग ने किस रीति से मिस्र देश पर विजय प्राप्त करके आया करके बोला, तो वो लोग ने डर कर क्या किया? पूरा देश का दरवाजा को वो लोग ने बंद कर बड़ा दीवार जो था वो लोग ने अपने आप को अंदर एकदम हिफाजत से रखकर अपने आप को बंद करके रखा। അത് മനുഷ്യബുദ്ധിയാണ്. ये क्या है? मनुष्य का रास्ता है। വേണമെങ്കിൽ യോശുവയുടെ പുസ്തകം 6 അധ്യായത്തിൽ 1 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ അറിയാം. 6 का 1 पढ़ते समय में हमारे 1 पढ़ना जल्दी। यरीहो के सब फाटक हाँ। इस्राएलियों के डर के मारे लगातार बंद रहे। देखो पूरा बंद करके रखा, हाँ। सारे फाटक को दरवाजों को बंद करके रखा। അപ്പൊ അവര് ചിന്തിച്ചെന്താ? तो इजराइल यरीहो के लोगों ने क्या सोचा? 6 ലക്ഷം പുരുഷാരമാണ് देखो വരുന്നത്. लगभग 6 लाख का पुरुष लोग युद्ध सेना लोग आ रहे हैं, ഇവരെല്ലാം കൂടി ഇടിച്ചങ്ങ് കേറും. ये लोग सब दरवाजा तोड़कर अंदर आने देखेंगे, അപ്പൊ അവരെന്ത് ചെയ്യും? तब हम लोग क्या करेंगे? हम लोग अंदर सुरक्षित चुपचाप बैठेंगे। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഇതൊക്കെ തന്നെയല്ലേ? प्रियो हमारे जीवन में भी हम लोग भी ऐसे ही बुद्धि इस्तेमाल करते हैं ना। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പല കാര്യങ്ങളും സംഭവിക്കുമ്പോൾ हमारे जीवन में भी बहुत से बातें होते समय में നമ്മള് ആദാം ഹവ്വയും ചെയ്തതുപോലെ जैसा आदम और हव्वा ने किया, എന്താ ബുദ്ധി? आदम और हव्वा का बुद्धि क्या था? അത്തിയില എടുത്ത് മടക്കുക. थोड़ा अंजीर का पत्ते को लेकर अपना नग्नता को छुपा ले। ആ ബുദ്ധിയാണ് നമുക്ക് ഇന്നുള്ളത്. वही बुद्धि हम लोग को आज भी है, എന്നാൽ നഗ്നമായ ഹൃദയത്തോടെ, തുറന്ന ഹൃദയത്തോടെ लेकिन एक खुला हुआ मन से, കർത്താവേ എനിക്ക് അറിയില്ല, हे प्रभु मुझे नहीं मालूम क्या करना है। നമ്മള് കർത്താവ് 5 അപ്പം കൊണ്ട് 5000 പേരെ പോഷിപ്പിക്കുമ്പോൾ जब प्रभु ने 5 रोटी लेकर 5000 लोगों को खिलाया, കർത്താവ് ഫിലിപ്പോസിനോട് ചോദിച്ചു, प्रभु ने फिलिप को पूछा,
എന്ത് ചെയ്യണം? अरे ये बहुत बड़ा समस्या आ गया है, हाँ। लोग भूखे हैं, क्या करना चाहिए तुम लोग बताओ करके प्रभु चेले लोग को पूछा। അപ്പം ഫിലിപ്പോസ് പറയാണ്, तो फिलिप अपना बुद्धि बता रहा है, ഇത്രയെങ്കിലും പൈസ ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് ഇവർക്ക് കണക്ക് കൂട്ടി. उसने फटाक से हिसाब गिनती करने लगा, अगर इतना पैसा रहेगा तो इतना लोगों को हम खिला सकते हैं। എന്നാൽ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യാൻ പോകുന്നതെന്ന് കർത്താവിന് അറിയാം. और प्रभु क्या करने वाला है वो प्रभु जानता है। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ हमारे जीवन में ക്രൂശ് വഴി രക്ഷപ്പെട്ടുവെങ്കിൽ हम लोग क्रूस के रास्ते से अगर हम सचमुच बच उद्धार पाए तो ക്രൂശിന്റെ തത്വം എന്നും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഫോളോ ചെയ്യാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. फिर अगर क्रूस से अगर हम बचे हैं तो क्रूस का तत्व के द्वारा हमारा प्राण का उद्धार का जिंदगी में वही क्रूस का रास्ता से ही बचाने के लिए प्रभु चाहेगा। പക്ഷെ ദൈവം ഒരു കാര്യം പറയുമ്പോൾ लेकिन प्रभु जब एक बात कहते समय में നമുക്കത് പോഷത്വമെന്ന് തോന്നുന്നത് കൊണ്ട് अगर हमें वो प्रभु जब बोलते समय में हम क्या सोचते हैं, ये क्या मूर्ख रास्ता प्रभु बता रहे हैं। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മൾ ദൈവത്തെക്കാൾ ബുദ്ധിയുള്ളവരാണ്. क्या हम लोग क्या सोचते हैं, हम लोग परमेश्वर से भी बुद्धिमान है। എരിഹോ മതിൽ എങ്ങനെ തകർന്നു? यरीहो पर दीवार कैसा टूट गया? അവരുടെ വഴിയല്ല ദൈവത്തിന്റെ വഴി. मनुष्य का रास्ता नहीं था, परमेश्वर का रास्ता। കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा, നിങ്ങൾ എല്ലാവരും കൂടി ആ പട്ടണത്തിന് ചുറ്റും പുരോഹിതന്മാരെ എന്ത് വേണം, ഒരു ദിവസം നടക്കണം. तो प्रभु ने कहा कि जो इजराइल लोगों से कहा कि याजक लोग तुम लोग सब तंबू लेकर क्या करना, उस शहर का चारों तरफ एक गोल मारो। 7ാം ദിവസം फिर 7वां दिन 7 പ്രാവശ്യം. 7 बार। എന്നിട്ട് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? फिर तुम लोग क्या करना, കാഹളം ഊതണം. जोर से तुम लोग अपना तुरैया फूकना। അത് ഏത് ബുദ്ധിയാ? ये कौन सा समझ है, ആരുടെ ബുദ്ധിയാണ്? कहां से ये बुद्धि आया? അതാണ് ദൈവത്തിന്റെ വഴി. ये है परमेश्वर का रास्ता। നമ്മുടെ പ്രതികൂലങ്ങളുടെ സാഹചര്യങ്ങളിൽ हमारे परिस्थिति के सामने ക്രിസ്തുവിന്റെ ജയത്തെ ഘോഷിക്കുന്ന കാഹളം ഊതിയാൽ अगर प्रभु का विजय का घोषणा करने वाला उस तुरी को हमारे सारा तकलीफ और क्लेश में उस तुरी को फूकेंगे तो കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है നിങ്ങൾ ഭയപ്പെടേണ്ട, तुम लोग डरना नहीं, കഷ്ടം നിങ്ങൾക്കുണ്ട്, कष्ट तुम लोग को है, പക്ഷേ ഞാൻ ലോകത്തെ ജയിച്ചിരിക്കുന്നു. परंतु घबराना नहीं, मैंने संसार पर विजय पाया है। നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? പുരോഹിതന്മാരാണ്. याजक लोग है। ക്രിസ്തുവിന്റെ ജയത്തെ ഘോഷിക്കുക. हम लोग वो लोग हैं जो प्रभु का विजय को घोषणा करते हैं। പക്ഷേ നമ്മളെന്താ ചെയ്യുന്നത്? परंतु हम क्या करते हैं, നേരെ ഓപ്പോസിറ്റ് ആണ്. हम लोग उल्टा रास्ता ढूंढते हैं നമ്മൾ പരാജയപ്പെടുന്നു. और हम लोग हार जाते हैं നമ്മൾ പിന്നെയും പരാജയപ്പെടുന്നു. और बार बार हारते रहते हैं। ദൈവത്തിന്റെ വഴി എപ്പോഴും തികവുള്ളതാണ്. परंतु परमेश्वर का रास्ता हमेशा एक सिद्ध रास्ता है। ഈ ക്രൂശിന്റെ വഴിയിലേക്ക് കർത്താവ് വിളിക്കുകയാണ്. इस क्रूस का रास्ते की ओर हमें बुला रहा है। അപ്പൊ നമ്മൾ പോഷത്വമായ എന്നതിനെ കുറിച്ച് അധികം വിശദീകരിക്കുന്നില്ല. इसलिए अभी मूर्खता क्या है उसका ज्यादा वर्णन में नहीं कर रहा। നമ്മൾ ഒരു ഭാഗത്തൂടെ നോക്കുകയാണെങ്കിൽ एक और उदाहरण अगर हम देखें तो ദാഹപരവശരായ ജനം ഇസ്രായേൽ മക്കൾ, इजराइल के लोग पूरी रीति से प्यास से वो लोग लथपथ है और जंगल में मरुभूमि में है, നമ്മൾ അവർക്ക് വെള്ളമില്ല. उनके पास पानी नहीं। അതിനെന്താ ഇനിയും ചെയ്യേണ്ടത്? तो अभी क्या करना चाहिए? നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 17:6 വായിക്കുന്നത്, निर्गमन 17 का 6 में हम पढ़ते हैं, വെള്ളമില്ലാത്ത ജനത്തിന് ദൈവത്തിന്റെ വഴിയിലൂടെ ദൈവം ഒരു പോഷത്വം ചെയ്തു എന്ന് മനുഷ്യന് തോന്നുമാറെ പാറയെ അടിക്കുക. तो वहां पर पूरा मनुष्य वहां पर जो इजरायली लोग वो लोग प्यास के अवस्थे में एकदम प्यासे में है, पानी वहां पर नहीं है। उस समय पे उनको पानी चाहिए था, रास्ता ढूंढने के लिए परमेश्वर एक बात वहां पर बता रहा है। लेकिन ये बात सुनकर मनुष्य के नजर में परमेश्वर का ये मार्ग मूर्खता है, क्योंकि परमेश्वर ने क्या कहा, चट्टान को जाके मारो, അല്ലേ? है ना, പാറയെ അടിക്കുക. चट्टान को मारो। ആരുടെ വഴിയാണ്? ये किसका रास्ता है? ദൈവത്തിന്റെ വഴിയാണ്. परमेश्वर का रास्ता है, അത് ക്രൂശിന്റെ വഴിയാണ്. क्रूस का रास्ता है അത് മനുഷ്യന്റെ ബുദ്ധിക്ക് അതീതമാണ്. और वो मनुष्य का समझ से भी बड़ा है। പാറയെ അടിച്ചാൽ എന്ത് കിട്ടും? चट्टान को मारेगा तो क्या होगा, पानी बहकर आएगा। ആ വെള്ളം എന്താണ്? ये पानी क्या है? ഇതാണ് സമരിയ സ്ത്രീയോട് പറഞ്ഞത്. यही बात प्रभु ने शमरिया स्त्री से कहा, നിങ്ങൾ ഈ കുടിക്കുന്ന വെള്ളമെല്ലാം പിന്നെയും പിന്നെയും നിങ്ങളെ ദാഹിപ്പിക്കും. तुम लोग जिस कुएं से खोदकर तुम पानी पी रहे हो बार बार पीते रहना पड़ेगा, क्योंकि तुमको बार बार प्यास लगता है। ഞാൻ കൊടുക്കുന്ന വെള്ളം लेकिन मैं जो पानी तुमको दूंगा അത് തന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ലഭിക്കാനുള്ള ആത്മാവിനെയാണ് वो പറയുന്നത്. अपने विश्वास करने वाले लोगों को आत्मा मिलने वाला है करके उसके बारे में प्रभु कह रहा था। ആത്മാവിനെ കിട്ടാൻ നമ്മളെന്താ ചെയ്യുന്നത്? आत्मा को मिलने के लिए हमें क्या करना होगा? നമ്മുടെ വഴി വ്യത്യസ്തമാണ്. हमारा रास्ता अलग है, मनुष्य हम अलग लोग है। हमें हमको क्या करना चाहिए सचमुच? അടിക്കപ്പെട്ട പാറയിൽ उस मारा हुआ चट्टान को, നാം വിശ്വസിച്ചാൽ उस चट्टान को जिसने वो मारा, वो बात को जब हम विश्वास करते हैं, ആ പാറ ക്രിസ്തുവാണെങ്കിൽ वो चट्टान अगर मसीह है तो ആ ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് ഒഴുകപ്പെടുന്നത് ആത്മാവാണ്. उस चट्टान से अगर बहकर जो पानी आ रहा है वो और कुछ नहीं, पवित्र आत्मा है। Praise the Lord. आमेन। ദൈവത്തിന്റെ വഴി എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. परमेश्वर का रास्ता कितना श्रेष्ठ है, അതാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इसलिए हम पढ़ते हैं കർത്താവ് തന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ലഭിക്കുന്ന ആത്മാവിനെ
കുറിച്ച് പറയുമ്പോൾ तो अपने विश्वास करने वाले लोगों को उनको आत्मा मिलेगा करके उस विषय में प्रभु कहता है ഗലാത്യ വിശ്വാസികൾ വ്യത്യസ്തമായ രീതിയിലാണ് ആത്മാവിനെ പ്രാപിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നത്. गलती के विश्वासियों के लोगों ने एक अलग रास्ता अपनाया पवित्र आत्मा को मिलने के लिए. അവർ 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका गलतियों 3 का 1-2 जब पढ़ते समय में हम वहां पर देख सकते हैं. ബുദ്ധിയില്ലാത്തവരെ हे निर्बुद्धि गलातियों, ആ, पढ़ो. इसने तुम्हें मोह लिया है हाँ. तुम्हारी तो मानो आंखों के सामने यीशु मसीह क्रूस पर दिखाया गया. मैं तुमसे केवल यह जानना चाहता हूँ कि तुमने आत्मा को या व्यवस्था के कामों से या विश्वास के समाचार से पाया. വിശ്വാസത്തിന്റെ പ്രസംഗം എന്താണ്? तो- ഞങ്ങളോ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നു. तो विश्वास का प्रचार क्या है, उसका समाचार क्या है कि हम लोग क्रूसित किया हुआ यीशु मसीह का सुसमाचार बांटते हैं. നമ്മളത് 1 കൊരിന്ത്യർ 1:22-23 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी पहला अध्याय उसका 21-22 हम पढ़ते हैं. യഹൂദന്മാർ അടയാളം ചോദിക്കുന്നു, जब यहूदी लोग हमेशा चिन्ह पूछते हैं യവനന്മാർ ജ്ഞാനം അന്വേഷിക്കുന്നു, और यूनानी लोग जो है वो हमेशा ज्ञान की बातें खोजते हैं. ഞങ്ങളോ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നു. पर हम तो क्रूस में चढ़ाया हुआ मसीह का प्रचार करते हैं. യഹൂദന്മാർ കിടർച്ചയാണ്, जो यहूदी लोगों के लिए ठोकर है ജാതികൾക്ക് ഭോഷത്വമാണ്, और अन्य जातियों के लिए मूर्खता है. എന്നാൽ വിളിക്കപ്പെട്ട ഏവർക്കും पर जिन लोगों को बुलाया गया है 24 അവർ में, ആരാണ്? वो लोग कौन है? ദൈവശക്തിയാണ്. वो लोग मसीह का सामर्थ्य है. वो ഇങ്ങനെയാണ് നമ്മൾ ആത്മാവിനെ പ്രാപിക്കുന്നത്. इस रीति से हमने आत्मा को प्राप्त किया है. യേശുവിൽ വിശ്വസിക്കുമ്പോൾ यीशु में जब हम विश्वास करते हैं നമ്മളിലേക്ക് നിത്യജീവന്റെ ഒഴുക്കുണ്ടാകുകയും हमारे अंदर अनंत काल का जीवन का बहाव बहता है. എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നതിന്റെ ഉള്ളിൽ നിന്നും और जो मुझ पर विश्वास करेगा उसके अंदर से जीवन की नदियां का फुवारा बहेगा. അത് ആത്മാവിന്റെ ഒഴുക്കാണ്. वो क्या है? आत्मा का बहाव है. അതാണ് ആത്മാവിന്റെ ഫലമായിട്ട് വരുന്നത്. और वही आत्मा का फल बनकर हमारे अंदर कार्य करता है. എത്ര ശ്രേഷ്ഠമായിട്ടുള്ള കാര്യമാണ് കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്തത്. कितना श्रेष्ठ बातें प्रभु ने हमारे लिए करके रखा है. അബ്രഹാമിന്റെ വിശ്വാസം अब्राहम का विश्वास ജാതികൾക്ക് ലഭിക്കേണ്ടതിന് कि अन्य जाति को मिल जाए അതേ ക്രിസ്തുയേശുവിലുള്ള വിശ്വാസത്താൽ ആത്മാവിനെ ലഭിക്കുന്നത് തന്നെ. और वो मसीह पर विश्वास करने से आत्मा का दान है उसका प्रतिज्ञा था जो प्रभु ने अब्राहम को दिया था ताकि अन्य जाति भी विश्वास करने के द्वारा मिल सके. നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 14-ാം വാക്യം गलतियों को पुस्तक 3 का 14. वह इसलिए हुआ कि अब्राहम की आशीष मसीह यीशु में अन्य जातियों तक पहुँचे और हम विश्वास के द्वारा उस आत्मा को प्राप्त करें जिसकी प्रतिज्ञा നമ്മൾ എന്താ വിശ്വസിക്കേണ്ടത്? हमें क्या विश्वास करना है? ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തു. क्रूस में चढ़ाया हुआ मसीह के बारे में. ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് ഒഴുകി വരുന്നത് എന്താണ്? क्रूसित किया हुआ मसीह को बारे में विश्वास करेगा तो उससे क्या बहकर आएगा? ആത്മാവ്. आत्मा बहकर आएगा. അങ്ങനെ ആത്മാവിനെ ലഭിക്കുവാൻ इस रीति से आत्मा को प्राप्त करने के लिए കർത്താവ് ഒരുക്കിയ വഴിയാണ് ക്രൂശ്. प्रभु ने रास्ता जो तैयार करके रखा है वो है क्रूस का रास्ता. ഇനിയുള്ള ജീവിതം ആത്മാവിനുള്ള ജീവിതമാണ്. अभी का आगे का जीवन, विश्वासी का आगे का जीवन क्या है? आत्मा का बहाव के अनुसार जीने वाला जीवन है. ആത്മാവിന്റെ ബുദ്ധിയാണ്, आत्मा का ज्ञान है, ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനമാണ്. आत्मा का बुद्धि है. ഇത് ക്രൂശ് നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്ന ഇരുന്നാൽ मतलब क्या है कि क्रूस का तत्वों को अगर हम मानकर इस्तेमाल करेंगे तो നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യൻ കയറി വരികയും भले अब हमारा पुराना मनुष्य उठकर आएगा നമ്മുടെ ആത്മവഴി അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ആത്മാവിലുള്ള ജീവിതം നഷ്ടമാകുകയും ചെയ്യും. और हमारा आत्मा का रास्ता को तोड़ने के लिए, रोकने के लिए कोशिश करेगा. അപ്പൊ ദൈവം ഇത് തെരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനാണ്? परंतु प्रभु ने हमें क्यों चुना? ജ്ഞാനികൾ എന്ന് പറയുന്നവരെ जो लोग बोल रहे हैं संसार में कि हम ज्ञानी है, അവരെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ उनको लज्जित करने के लिए. Praise the Lord. Amen. നമ്മളത് കാണാൻ പോവുകയാണ്. वो बात को हम आगे चलकर देखेंगे. നമ്മൾ കർത്താവിന് മഹത്വം പ്രാപിക്കുമ്പോൾ एक दिन जब हम लोग को महिमा मिलेगा, ലോകത്തെ ജ്ഞാനികൾ എന്ന് പറഞ്ഞവരെല്ലാം संसार में जितने भी लोगों ने कहा कि मैं ज्ञानी हूँ, ലജ്ജയോടെ ആയിത്തീരുന്ന ഒരു ആ സ്ഥിതിയിലേക്ക് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആ പൗരോഹിത്യവും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആ വിശ്വാസം ഉയർന്നു വരും. वो लोग जब देखेंगे कि जो मंडली का याजकीय सेवा और अधिकार का पद, उनको तेजस और महिमा को जब ये संसार के बुद्धिमान लोग जब देखेंगे तो क्या होगा? वो लोग पूरा लज्जा से भरकर सर झुककर लज्जा में गिर जाएंगे. പോഷത്വമായത് എന്നതിനെ ഇത്രയും അധികം ചിന്തിക്കുന്നു. तो मूर्खता का विषय का जो बातें था इतना काफी है करके मैं विश्वास करता हूँ. ഇനി നമ്മൾ അടുത്ത് चिंतिക്കുന്നത് अभी हम आगे देख रहे हैं ബലഹീനമായത്. जो बात कमजोर है. पहला कोरिन्थी में ബലഹീനം 1 കൊരിന്ത്യർ 1:27 വാക്യം. उसका 27:1 का बी पार्ट. परमेश्वर ने जगत के निर्बलों को चुन लिया निर्बल लोगों को या कमजोर लोगों को चुना, कि बलवानों को लज्जित करे. हमें എന്താണ് ഇനി ദൈവത്തിന്റെ ബലഹീനത? अभी परमेश्वर का कमजोरी क्या है? ദൈവത്തിന്റെ പോഷത്വം എന്താണെന്ന് കണ്ടു. हमने 25वां वाक्य फिर से पढ़ना. क्योंकि परमेश्वर की मूर्खता मनुष्य की ज्ञान से हाँ, ज्ञान ओके। देखो वो परमेश्वर का मूर्खता को हमने देखा. फिर आगे बी पार्ट आगे और परमेश्वर की निर्बलता हाँ। मनुष्य के बल से बहुत वो क्या है? अभी परमेश्वर का निर्बलता
ഇനി ദൈവത്തിന്റെ ബലഹീനത നമുക്ക് നോക്കാം. परमेश्वर का निर्बलता को देखेंगे. നോക്കുക, നമ്മുടെ ഇസ്രായേൽ രാഷ്ട്രം മുഴുവനും, देखो മിസ്രയീം രാഷ്ട്രം മുഴുവൻ, पूरा मिस्र देश को ഫറവോൻ അവന്റെ സൈന്യമുണ്ട്, फरोन के पास उसका सेना है. അവർ ഭയങ്കര ശക്തികളാണ്, वो लोग बहुत ശക്തിശാലികളാണ്. सामर्थी वीर है, शक्तिशाली वीर लोग सेना है उसमें. അത് ഫറവോന്റെ കുതിരകൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഭയങ്കര ശക്തിയുള്ള കുതിരകളാണ്. फरोन का जो घुड़सवार है या जो घोड़ा है, जो रथ है, वो बहुत ही शक्तिशाली घुड़सवार और रथ है. ഈ രാഷ്ട്രത്തെ മുഴുവനും, ये ऐसा शक्तिशाली राष्ट्र को അവരുടെ സൈന്യത്തെ മുഴുവനും और उसका पूरा सेना को എപ്പോഴും ഭയത്തിലും മുൾമുനയിലും നിർത്തിയ ഒരു കാര്യമുണ്ട്. उन लोगों को हमेशा एक बात जो डर के रखा था, ഒരു കാര്യം, एक बात था जो डर का कांटे में रखा था, ഒരു ബലഹീന കാര്യം. एक कमजोर बात. അതെന്താണെന്നറിയാമോ? वो क्या है? മോശയുടെ വടി. मूसा का काटी या लकड़ी. നോക്കുക, मूसा का लकड़ी हमेशा पूरा मिस्र देश को और सेना को डरा के रखा था. ഈ മിസ്രൈമിന്റെ ശക്തിയുടെയും സൈന്യത്തിന് മുമ്പിൽ മോശയുടെ വടി ആടിനെ തീറ്റിക്കൊണ്ടിരുന്ന വടിയാണ്. तो देखो, ये इतना सारा शक्तिशाली जो फरोन है और उसका सेना है, मूसा सिर्फ एक लकड़ी लेकर आकर खड़ा हो गया तो उन लोगों का पूरा शक्ति उसमें काम नहीं कर पाया. और ये कौन सा लकड़ी है? जो भेड़ों को चलाने वाला उस समय का लकड़ी था. ये അത് വെറും വടിയാണോ? वो एक साधारण काटी है क्या? ഏറ്റവും ബലഹീനമാണ്. बहुत ही कमजोर लकड़ी है वो, उसमें कुछ खासियत नहीं है. 10 ബാധകൾ അതിനെ നടത്തി. परंतु उस लकड़ी, जब प्रभु ने उस लकड़ी दिया तो 10 प्रकार का जो बाधाएं है या श्राप है मिस्र देश पर आ गया. അവൻ ആ വടി നീട്ടിയപ്പോൾ, उसने जब वो छड़ी लेकर सामने दिखाया तो, ആ ബലഹീനമായ വടി वो നീട്ടിയപ്പോൾ कमजोर लकड़ी को दिखाया तो നൈൽ എന്ന് പറയുന്ന നദി उस समय का नैल का जो नदी है, മിസ്രൈമിനെ പുഷ്ടിപ്പെടുത്തിയ, जो पूरा मिस्र देश को पालन पोषण करके, पुष्टि करके, बलवंत करके खाना देता है, ആ നദി वो नदी നിമിഷ നേരം കൊണ്ട് पल भर में എന്തായി തീർന്നു? क्या हो गया? लहू बन गया, खून बन गया. ഏറ്റവും ബലഹീനമായ, मतलब एकदम जो परमेश्वर के लिए जो कमजोर बात है, वो कमजोर बात से लेकर प्रभु ने क्या किया? पूरा मिस्र देश को रुलाया. പിന്നെ നമ്മൾ ആ വടിയുടെ അത്ഭുതമാണ് പിന്നെ കാണുന്നത്. 10 പാതകളും. तो उसके बाद आगे आगे चल चल कर और भी 9 वीर कार्य उस लकड़ी के द्वारा हुआ. നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ അത് കാണുന്നുണ്ട്. हम लोग उस छड़ी के उसके बारे में अध्यायों में हम पढ़ते हैं. എന്നാൽ ഈ വടിയുടെ തത്വം എന്താണ്? इस छड़ी का तत्व എന്താണ് क्या ഈ है? വടി? ये छड़ी क्या तत्व क्या है? वो छड़ी നമ്മൾ അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, निर्गमन പുറപ്പാട് पुस्तകം 4:2, निर्गमन का पुस्तक 4:2 पढ़ते समय में वहां पर एक बात को हम देखते हैं. यहोवा ने उससे कहा, तेरे हाथ में वह क्या है? वह बोला, लाठी. ഓക്കെ, നിന്റെ കയ്യിൽ എന്തുണ്ട്? तेरे हाथ में क्या है? लाठी है. ആ വടി എന്തിനാ? वो लाठी क्यों है? क्या करता है वो लाठी? അല്ലേ? ഇപ്പൊ മോശയ്ക്ക് എത്ര വയസ്സായി? मूसा को अभी कितना उम्र हो गया? എത്ര വയസ്സായി? 80. 80. 80. ആ, താൻ ബലഹീനനാണോ? तो मूसा का उम्र के हिसाब से देखा जाए तो मूसा बलवान है क्या कमजोर है? ബലവാനാണോ? बलवान है क्या कमजोर है? ഇല്ല, അവൻ ഇപ്പോഴും ബലഹീനായിട്ടില്ല. परंतु अभी भी वो कमजोर मतलब कमजोर हुआ नहीं है. अभी भी उसमें बहुत शक्ति है, वीर है वो. അവിടെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 7:22 വായിക്കുമ്പോൾ, प्रेरितों का कार्य 7:22 जब हम पढ़ते हैं, ആ, पढ़ेंगे प्रेरितों का कार्य 7:22. मूसा को मिस्रियों की सारी विद्या हाँ। बताई गई हाँ। और वह वचन और कर्म दोनों में सामर्थी था. ആ, മോശ എങ്ങനെയുള്ളവനാണ്? मूसा कैसा एक व्यक्ति है? മിസ്രൈമിലെ എല്ലാ വിദ്യയും അറിയാം. सब प्रकार का मिस्रैम का विद्या वो जानता है അവന് എല്ലാ ശാസ്ത്രവും അറിയാം. और सब प्रकार का शास्त्र जानता है. ആ വടി और वो छड़ी लेकर आया. നിലത്തിടാൻ പറഞ്ഞു. जब प्रभु ने उसको वो काटी को नीचे डालने के लिए कहा അപ്പോൾ നിലത്തിട്ടപ്പോൾ എന്തായി? तो नीचे गिरते ही क्या हो गया? പാമ്പായി. वो एक सर्प बन गया. ഇതാണ് മോശ. वो सर्प किसको दिखाता है? निंदा ज्ञानम. मूसा का स्वभाव को दिखाता है. हाँ। तेरा जो ज्ञान है, നിന്റെ ജ്ഞാനം, तेरा बुद्धि, നിന്റെ സാമർത്ഥ്യം, तेरा जो बल है, നിനക്ക് എന്തുണ്ട്? तेरे पास जो भी प्रबलशाली है, इतना उम्र होने के बाद भी तेरे पास जो बल है, ഇപ്പോഴും अभी भी നീ ഉറച്ചു നിൽക്കുകയാണ് അതിലെ. तू अभी भी तू उसी जो मिस्र से तुझे जो सिखाया हुआ विद्या, उसी पर तू आश्रय कर कर जी रहा है. ഞാൻ ചിന്തിക്കുന്ന ആദ്യമായിട്ടാണ് മോശ പേടിക്കുന്നത്. मैं विश्वास करता हूँ कि शायद पहले बार मूसा डर गया रहेगा कि लकड़ी अचानक सर्प बन गया तो. തന്റെ സ്വഭാവം താൻ കണ്ടപ്പോൾ, क्यों? जब वो लकड़ी को सर्प बनते हुए देखते समय में मूसा क्या देख रहा है? अपना ही स्वभाव को देख रहा है. കർത്താവിന്റെ വഴിയിൽ നടക്കണമെങ്കിൽ अगर प्रभु का रास्ते में चलना है तो നമ്മുടെ സ്വഭാവം ദൈവം വെളിപ്പെടുത്തിയിട്ട്
हमारा स्वभाव को प्रभु पहला प्रकट करेगा। നമ്മളിലൊരു നന്മയില്ലെന്നും हमारे में कोई भलाई नहीं है। എനിക്കെല്ലാം കർത്താവാണെന്നും വെളിപ്പെടാതെ ഇരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് जब तक मेरा सब कुछ प्रभु है करके मेरा सब क्षेत्र में प्रभु ही मेरा सहारा और आश्रय, प्रभु ही मेरा सब कुछ है, जब तक एक व्यक्ति को ये बात बोध्य नहीं होगा, ദൈവത്തിന്റെ കൃപ അവൻ അന്യമാണ്. प्रभु का अनुग्रह उसके लिए एक अन्य बात रहेगा। അവൻ ഭയപ്പെട്ടു. वो डर गया। അപ്പൊ കർത്താവ് പറഞ്ഞു, तो प्रभु का कहा നീ ഭയപ്പെടുവൊന്നും വേണ്ട, तू डर मत, ഇത് നീ തന്നെയാണ്. ये तू ही है, പക്ഷെ എനിക്ക് നിന്നെ ഉപയോഗിക്കാൻ കഴിയും. परंतु मैं तुझे ऐसे हालत में भी इस्तेमाल कर सकता हूँ। നീ എന്ത് ചെയ്യണം? तू क्या करना? നിന്റെ വിദ്യാഭ്യാസം, तू तेरा विद्या है, നിന്റെ കഴിവ്, तेरा सामर्थ, നിന്റെ സാമർത്ഥ്യം, तेरा बुद्धि, അതിനെയെല്ലാം ये सब बातों को തലകീഴായി പിടിക്കണം. उसको तू पैर तले उल्टा पकड़, सर नीचे और पैर ऊपर, ऐसा उल्टा हो जा। Praise the Lord. मतलब पूंछ को पकड़ के। ഇതാണ് ക്രൂശിന്റെ തത്വം. तो वही जब उसने पूंछ को पकड़ा सर्प को, ये है क्रूश का तत्व। हमारा सारा ज्ञान, हमारा अकल, हमारा काबिलता, बुद्धि, ये सब क्रूश में खत्म करके हमें उल्टा कर दिया प्रभु ने। ഇപ്പോൾ ആ വടി എന്തായി? अभी वो लकड़ी क्या हो गया? ഇസ്രായേൽ ജനത്തെ മുഴുവനും ഭയത്തിൽ നിർത്താൻ കഴിവുള്ള അധികാരത്തിന് വഴിയായി. पूरा मिस्र देश को डराने का सामर्थ्य सबसे बड़ा हथियार बन गया। ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ കൃപ. ये है परमेश्वर का अनुग्रह। നാം നമ്മുടേതെന്തോ ഉണ്ട് എന്ന് നമ്മൾ ചിന്തിച്ച് हम लोग अगर सोच रहे कि मेरे पास कुछ है, वो मेरे लिए काफी है, और मैं अपने आप को अपने उस काबिलता में अपने आप को संभालने रखने जाऊं, तो ഈ ക്രിസ്തുവിന്റെ വഴിയിൽ നമ്മൾ നടന്നാൽ നമ്മൾ മെച്ചപ്പെടുകയില്ല. ऐसा अपना ज्ञान में रखकर मसीह का रास्ते में चलने जाएगा तो कुछ भी लाभ नहीं होगा, बल्कि दुर्बलता में गिर जाओगे। എനിക്ക് എന്തുണ്ടോ क्योंकि मेरे पास जो भी कुछ है, അതെല്ലാം वो सब कुछ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ക്രൂശിക്കപ്പെടണം. मसीह के साथ क्रूस में चढ़ाया गया है। ഇനി കൃപ മാത്രം. अभी सिर्फ अनुग्रह ही बाकी है। അതുകൊണ്ടാണ് പൗലോസിനെ കർത്താവ് ഈ കാര്യം മനസ്സിലാക്കിയത്. इसलिए पौलुस को ये बात प्रभु समझाया। കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है, എന്റെ കൃപ मेरा अनुग्रह നിന്റെ ബലഹീനതയിൽ. तेरे कमजोरी में। അപ്പോൾ നമ്മൾ എത്ര ബലഹീനരാണെന്ന് അറിയുന്നോ? मतलब तो ऐसा अवस्था में अनुग्रह अगर ज्यादा काम करना है तो क्या करना पड़ेगा? हम कितने कमजोर है, हम कितने दुर्बल है, उतने में हमको गिरना है। Praise the Lord. Amen. നാം ബലഹീനൻ അറിയുന്തോറും हम लोग जितना कमजोरी है मालूम पड़ते रहेगा, കർത്താവ് നമ്മുടെ ബലമാണ്. तब प्रभु हमारा बल बन जाता है। ഞാൻ എത്ര ജ്ഞാനമില്ലെന്ന് അറിയുന്തോറും मैं कितना निर्बुद्धिमान व्यक्ति हूँ, या मेरे में कोई ज्ञान नहीं है, मैं कमजोर व्यक्ति हूँ, ऐसे समझकर समर्पण करेगा तो ക്രിസ്തു നമ്മുടെ ജ്ഞാനമാണ്. मसीह हमारा ज्ञान बन जाता है। ഇത് ദൈവത്തിന്റെ വഴിയാണ്. ये परमेश्वर का रास्ता है, ഇത് കണ്ടെത്തുന്നവർ വളരെ ചുരുക്കമാണ്. और ये रास्ता को खोजना पा लेना बहुत ही थोड़े लोग रहेंगे। ഇത് ദൈവത്തിന്റെ വഴി, ये परमेश्वर का रास्ता, തികവുള്ള വഴി, सिद्ध रास्ता, തന്റെ പുത്രനെ പോലെ ആക്കാനുള്ള വഴിയിൽ और मतलब कौन सा रास्ता है कि इसका अंतिम परिणाम क्या है कि इस रास्ते से जाने वाले लोग मसीह के रूप में अनुरूप होंगे, मसीह के समान बन जाएंगे। നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ബുദ്ധിയും ജ്ഞാനവും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന സാമർത്ഥ്യവും നമുക്ക് എന്തെല്ലാം ഉണ്ടോ അതിനെ വെച്ചുകൊണ്ട് നമ്മൾ ദൈവത്തോട് കളിച്ചാൽ നമ്മൾ പരാജയപ്പെടുകയുള്ളൂ. ये हमारे पास जो है अकल, समझ, विद्या या बुद्धि और ज्ञान और बल, ये सब लेकर, यहाँ तक कि धन भी लेकर, ये सब बातें लेकर अगर प्रभु का सेवा करने जाए तो प्रभु हमको हार क्या है करके सिखाएगा। പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है, എനിക്ക് പ്രയോജനമായിരുന്നതെല്ലാം നഷ്ടമായി. मेरे लिए जो भी लाभदायक था वो सब मेरे लिए हानि हो गया, हानि है। ഞാൻ ഗ്രീക്ക് സ്കോളറാണ്, मैं ग्रीक स्कॉलर हूँ, എനിക്കത് നഷ്ടമായി പോയി. परंतु वो मैं खो दिया। ഞാൻ ന്യായപ്രമാണത്തിന്റെ ജ്ഞാനിയാണ്, मैं व्यवस्था में ज्ञानी हूँ, എനിക്കത് നഷ്ടമായി പോയി. और वो मेरे लिए हानि है। ഞാൻ ശുഷ്കാന്തി നിമിത്തം സഭയെ ഉപദ്രവിച്ചു, मेरा जो तीव्रता के लिए मैंने मंडली को सताया, എനിക്ക് ലാഭമായതെല്ലാം നഷ്ടമായി. और मेरे लिए जो भी लाभ था वो सब हानि हो गया। അതുകൊണ്ട് എനിക്ക് എന്ത് കിട്ടി? इसके लिए वो हानि ऐसा मैंने माना तो मुझे क्या मिला? എനിക്ക് നിത്യമായത് കിട്ടി. मुझे जो अनंतता है वो मिला। ഓ, അത് പൗലോസിന് മാത്രമാണോ ഈ വഴി? क्या ये रास्ता सिर्फ पौलुस के लिए ही है क्या? നമ്മൾ ആശ്രയിക്കുന്ന വഴി. हम लोग आश्रय करने वाला जो छड़ी, वो काटी, കർത്താവേ, എന്നെ ഒന്ന് കാണിച്ചു തരണം. हे प्रभु मुझे बता कि मैं क्या हूँ, ഞാൻ എങ്ങനെയുള്ളവനാണ്? मैं किस प्रकार का व्यक्ति हूँ। ഞാൻ വെറും മോശമാണ്, मैं एकदम गिरा हुआ व्यक्ति हूँ, എന്നിലൊരു നന്മയുമില്ല, मेरे में कोई भलाई नहीं ഞാൻ है, പാപത്തിന്റെ അടിമയാണ്. मैं पाप का दासत्व गुलामी में फंस चुका हूँ, ഇതാ എന്നെ കൊണ്ട് ഒരു പ്രയോജനവുമില്ല. इससे कोई लाभ नहीं है प्रभु। കർത്താവ് നമ്മളെ കാണിച്ചു തന്നാൽ, पर प्रभु ये बात प्रभु जब हमको दिखाएगा, നമ്മുടെ സ്വഭാവം ശരിക്കും മനസ്സിലായ हमारा असली स्वभाव, मनुष्य स्वभाव, शारीरिक स्वभाव क्या है प्रभु प्रकट करके देगा, നമ്മൾ ഇനി നമ്മളിൽ ആശ്രയിക്കില്ല. तो फिर ऐसा व्यक्ति अपने आप पर आश्रय भरोसा नहीं करेगा। നമ്മൾ വെറും ജഡമാണ്. हम लोग केवल शारीरिक प्रकृति के लोग हैं। ജഡം ദൈവത്തിന് വെറുപ്പാണ്. शारीरिक प्रकृति परमेश्वर को घृणित है। ക്രിസ്തുവേശുവിലുള്ളവർ जो मसीह के हैं ജഡത്തെ उनका शारीरिक अभिलाषा को ക്രൂശിൽ തലകീഴാക്കണം. क्रूस पे उसको अपना शारीरिक अभिलाषा को उल्टा करना है, നമ്മുടെ വടി തിരിച്ചു പിടിക്കണം. हमारा घाटी को उल्टा पकड़ना है। ആ വടി പിന്നെന്തായിരിക്കും? फिर वो घाटी क्या हो जाएगा?
ഓ അത് കൃപയുടെ വഴിയാണ്. वो फिर अनुग्रह का काटी बन जाएगा. അതാണ് പൗലോസ് പറയുന്നത്. पौलुस कहता है ഞാൻ ഓടി, मैं दौड़ा, എല്ലാവരെക്കാൾ ഓടി, सबसे ज्यादा दौड़ा, ഞാനല്ല, परंतु मैं नहीं, എന്നോട്. मेरे ऊपर जो अनुग्रह है उसके वजह से. പണ്ട് ഞാൻ പൗലോസ് ആയിരുന്നു. पहला मैं शाऊल था. നമ്മൾ പറയും ശൗല് പൗലോസ് ആയി, ആ അർത്ഥത്തിലല്ല. तो सॉरी, पहला मैं पाउल हूँ, मतलब हम लोग को क्या लगता है शाऊल पाउल बना, मैं वो अर्थ में नहीं बोल रहा. പണ്ട് ഞാൻ എന്തായിരുന്നോ पहला मैं क्या हूँ അതിനെ തല തിരിച്ചു പിടിച്ചു. उसका उल्टा, प्रभु ने मुझे उसको उल्टा कर दिया. मेरा सर नीचे पैर ऊपर. ഇപ്പോൾ ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായ. अभी जो कोई मसीह में है वो एक नया सृष्टि है. പിന്നെ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം മുഴുവൻ അവന് फिर വേണ്ടിയാണ്. उसके बाद प्रभु का जो भी ज्ञान है सब वो ऐसा व्यक्ति के लिए है. ഇതാണ് ദൈവം ബലഹീനമായത്. മനുഷ്യർക്ക് ഇത് മനസ്സിലാകില്ല. तो ये बात है जो कमजोर लोगों के लिए बल का कार्य, मतलब प्रभु के लिए जो कमजोरी का बात है, परंतु ये बात मनुष्य को समझ में नहीं आएगा. നമ്മുടെ പരാജയം എന്താണ്? हमारा हार क्या है? നമ്മൾ എന്തോ നമ്മളാണെന്നുള്ള ചിന്ത. हम लोग ये सोच के बैठते हैं कि मैं कुछ तो हूँ, मेरे में काबिलियत है, मैं कर सकता हूँ. यही हमारा हार है. നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ബാക്ക്ഗ്രൗണ്ട്, हमारा जो बैकग्राउंड है, നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം, हमने विद्या कमाया, നമ്മുടെ കഴിവ്, हमारा काबिलियत, നമ്മുടെ സാമർത്ഥ്യം, हमारा बल, അതെല്ലാം ये सब കർത്താവിന് മുമ്പിൽ കാൽക്കലിട്ടിട്ട് प्रभु के पैरों तले रखकर ഞാൻ വെറും ശൂന്യം, मैं तो शून्य हूँ, എനിക്കൊരു പുതിയ आरंभം വേണം, मुझे एक नया शुरुआत चाहिए प्रभु, എനിക്ക് ജീവിക്കുന്നത് ക്രിസ്തുവാണ്. क्योंकि मेरे लिए जीना मसीह है. ആ വഴി എന്തായിരിക്കും? അതാണ് കൃപ. वो है छड़ी. वो छड़ी को अगर आपने अपना लिया तो वो व्यक्ति अनुग्रह है. ഏറ്റവും ബലഹീനമായത് मतलब जो सबसे कमजोर था അതിനെ കർത്താവ് ഉപയോഗിക്കുക. प्रभु उसको इस्तेमाल कर रहा है. നാം ബലഹീനരായോ? क्या हम लोग कमजोर हो गए क्या? നമുക്ക് ശക്തി വേണോ? क्या हमको बल चाहिए क्या? നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हमें क्या करना है? ബലഹീനായിക്കൊണ്ടേയിരുന്നാ മതി. कमजोर होते जाना है, निर्बल होते जाना है. മനുഷ്യരുടെ വഴിയല്ല ദൈവത്തിന്റെ വഴി. प्रभु का जो मनुष्य का नजर का रास्ता नहीं है, परमेश्वर का रास्ता. നമ്മള് ഏറ്റവും ബലഹീനമായത്, जो सबसे कमजोर था, നമ്മൾക്കറിയാം, നമ്മള് ഇസ്രായേലിനെ രക്ഷിക്കാനായിട്ട് ശിംശോൻ വരികയാണ്. वहां पर हम देख इजराइल को बचाने के लिए शिमशोन वहां पर आया. നമ്മൾ 1 ശമൂവേൽ 17 40 മുതൽ 50 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला शमूएल അത് വായിക്കണ്ട, उसका 17 का 40 से जब पढ़ते समय में वहां पर हम देखते സോറി, നമ്മള് न्याय- അവിടെ നമ്മള് ദാവീദിനെ കാണുകയാണ്. सॉरी, हम लोग शमशोन का नहीं, हम लोग दाऊद के बारे में देख रहे हैं. अरे- नाम गलत बोला, सॉरी. 1 ശമൂവേൽ 17 50 വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. पहला शमूएल 17 का 50 पढ़ना. जो दाऊद ने बलिष्ठ हाँ. और एक ही पत्थर के द्वारा प्रबल होकर उसे मार डाला, ഓക്കെ, और आगे നമ്മള് परंतु दाऊद के हाथ में तलवार न थी. हाँ, ഇവിടെ നമ്മൾ നോക്കുക. यहाँ पर देखना. വളരെ ശക്തനായ 6 അടി ഉയരമുള്ള ഗദകളുള്ള ആ വലിയ ഗോലിയാത്ത്. वहां पर गोलियात है जो बहुत लंबा है, बहुत वीर है, भयानक है, और एकदम घुड़सवार सब प्रकार का हथियारों को लेकर, कवच लेकर पहनकर आया हुआ एक शूरवीर फिलिस्ती देश का. ഈ ഗോലിയാത്തിനോട് ശക്തി നിമിത്തം ഇടപെടാൻ ദാവീദിന് കഴിയില്ല. ये गोलियात जो एकदम शक्ति से भरकर आया है, दाऊद भी अपना शक्ति लेकर गोलियात को हरा नहीं सकता. ഇവിടെ ദൈവത്തിന്റേതായ ജ്ഞാനം വേണം, ബലഹീനത വേണം. परंतु यहाँ पर परमेश्वर का ज्ञान चाहिए, और क्या कमजोरी है, निर्बलता क्या है, वो जरूरी है. അവൻ എത്രയോ ബലഹീനനെന്ന് അറിഞ്ഞു. दाऊद कितना निर्बल है करके जाना. കാര്യം നേരത്തെ परंतु पहले ഒരു സിംഹം നേരിട്ടപ്പോൾ जब उसके सामने एक सिंह आया, അവൻ ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ചു. उसने प्रभु पर आश्रय किया, സിംഹത്തെ വലിച്ചു കീറി. उसने सिंह को फाड़ दिया. അപ്പോൾ ദാവീദിനറിയാം, तब दाऊद जानता है, ഇത്രയും ശക്തനായ സിംഹത്തെ ഇടപെടാൻ ദൈവത്തിന്റെ ശക്തി എനിക്ക് വേണം, ഞാൻ എന്നെ കൊണ്ട് കഴിയില്ല. तो दाऊद एक बात पहचान लिया, समझ गया, कितना भी बड़ा शक्तिशाली जानवर मेरे सामने अगर आ रहा है, मुझे अगर जीतना है तो मुझे प्रभु चाहिए. प्रभु अगर मुझे बल नहीं देगा तो मैं कोई भी जानवर को हरा नहीं सकता. പിന്നീട് ഒരു കരടി. उसके बाद एक भालू आया. തനിക്ക് അനുഭവമുണ്ട്. तो दाऊद को अनुभव है वीरों के, मतलब जंगली जानवरों के साथ झगड़ा करके, उसको एक्सपीरियंस है झगड़ा करने का. അതാണ് പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, നമ്മുടെ മുമ്പിൽ എന്തും വരട്ടെ, हमारे सामने कुछ भी क्यों ना आए, മരണം വരട്ടെ, मृत्यु भी क्यों ना आए, ദാരിദ്ര്യം വരട്ടെ, दरिद्रता आए, വാള് വരട്ടെ, तलवार आने दो, ഭീഷണി വരട്ടെ, लोग आप तुमको गालियां देकर या तुमको डराने देखे, നമ്മെ സ്നേഹിക്കുന്നവൻ മുഖാന്തരം परंतु जो हमसे प्रेम करता है उसके द्वारा നാം ബലഹീനരാണെന്നും हम लोग कमजोर है, तो യേശു ശക്തനാണെന്ന് വിശ്വസിച്ചാൽ, हम लोग निर्बल है, ऐसे समय में प्रभु बलवान है, ये बात विश्वास किया तो हम
मैं കാരണം ജയം എപ്പോഴും, കാരണം യുദ്ധം യഹോവയ്ക്കുള്ളതാണ്. क्योंकि जय कभी आएगा जब ये बात माने कि युद्ध हमेशा यहोवा का है. അമ്പ് കൊണ്ടും വില്ലുകൊണ്ടും അല്ല ദൈവം ജയിക്കുന്നത്. हम लोग कोई जो तीर या बाण से नहीं हम लोग युद्ध जीतते हैं. ജയത്തിന് കുതിര വ്യർത്ഥമാകുന്നു. हम लोग विजय का घोड़ा लेकर विजय करने का कोशिश करें तो वो कार्य व्यर्थ हो जाएगा. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമ്മുടെ പഴയ ബുദ്ധി നമ്മൾ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ, हमारे जिंदगी जीते समय में पुराना समझ या पुराना अक्ल इस्तेमाल किया तो നമ്മൾ ദൈവത്തോട് മത്സരിക്കുന്നവരായിട്ട് മാത്രം तो തിരിയും. हम लोग क्या कर रहे हैं? ऐसे समय में हमारा ज्ञान लेकर हम लोग कार्य करेंगे तो हम लोग सिर्फ और सिर्फ परमेश्वर से बलवा कर रहे हैं. കർത്താവിനോട് പറയണം, प्रभु से कहना है, കർത്താവേ ഞാൻ ബലഹീനനാണ്. हे प्रभु मैं कमजोर हूँ. ആസ എന്ന് പറയുന്ന രാജാവുണ്ട്. आसार का नाम का एक राजा था. തനിക്കെതിരെ വലിയ സൈന്യവുമായിട്ട് ആ ശത്രുപക്ഷം വന്നപ്പോൾ जब शत्रु का राजा बड़ा सेना लेकर उसके खिलाफ आया तो അവൻ ദൈവത്തോട് പറയുകയാണ്, वो परमेश्वर से कहता है, കർത്താവേ हे प्रभु ഒരു ബലവാനായ ഒരു മനുഷ്യന്റെ മുമ്പിൽ एक बलवान मनुष्य के सामने ഒരു ബലഹീനനെ നീ കണ്ടുവെങ്കിൽ अगर एक कमजोर व्यक्ति को अगर आपने देखा है तो അങ്ങ് ആരെ സഹായിക്കും? आप किसको मदद करेगा? ബലഹീനന് കാണുന്നവനെ जो कमजोर है देखता है उसको आप मदद करोगे. നാം ബലഹീനൻ എണ്ണുന്നോ? अब क्या अपने आप को देखते हैं क्या कि हम लोग निर्बल है करके? നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ ജയം നമുക്ക് ഘോഷിക്കാൻ കഴിയും. ऐसे समय में हम लोग प्रभु का वीर का घोषणा को तो हम लोग घोषणा कर सकते हैं. അത് ജീവിതത്തിന്റെ ദിനങ്ങളിലെല്ലാം അനുഭവിച്ചറിയുവാൻ और वो जीवन का प्रतिदिन का अनुभव में हम लोग जीवन का रीतियों में हम लोग अनुभव कर पाएंगे. നമ്മളെല്ലാത്തിലും നമുക്ക് ജയം കിട്ടുന്നത് हम लोग सब बातों में हमको जो जय मिलता है, കർത്താവേ हे प्रभु ഞാൻ ബലഹീനനാണ്, मैं कमजोर हूँ, निर्बल हूँ, ഞാൻ നിന്നെ ആശ്രയിക്കുന്നു, मैं आप पर ही आश्रय करूंगा നീ अല്ലാതെ എനിക്കൊരു വഴിയില്ല. क्योंकि आपके अलावा और कोई रास्ता नहीं है. എന്റെ ബുദ്ധിയോ എന്റെ കഴിവോ അത് ഫലപ്രദമാകുകയില്ല. मेरा समझ और मेरा काबिलता और मेरा एक्सपीरियंस ऐसे टाइम में काम नहीं आएगा. അതിനെല്ലാം തലകീഴായി പിടിക്കാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. तो ये सब बातों को मैं उल्टा करना चाहता हूँ प्रभु. ഒരു ദിവസം एक दिन അതേ കർത്താവേ ഞാൻ നിന്നോടുകൂടെ മരിച്ചപ്പോൾ मैं जब एक दिन आपके साथ मरा, ഇതെല്ലാം എന്നിൽ നീങ്ങി. ये सब मेरे अंदर का स्वयं का जो भी बातें था वो हट गया. നിന്റെ ആത്മാവിന്റെ ശക്തി, और आपका आत्मा का सामर्थ, ഞാൻ ആത്മാവിൽ നിറഞ്ഞവനായിട്ട് मैं आत्मा से भरकर നിറയുവാൻ भर जाने के लिए ഞാൻ ബലഹീനനാണെന്ന് കാണുവാൻ എന്നെ സഹായിക്കണം. मैं कमजोर हूँ करके मुझे बतला ताकि मैं आत्मा में भर जाऊं. ഇങ്ങനെ നമ്മൾ കർത്താവിനോട് യഥാർത്ഥത്തിൽ ഒരു ആശ്രയ ജീവിതത്തിൽ വരുമ്പോൾ इस रीति से प्रभु की उपस्थिति में आश्रय कर अपने आप को समर्पण करके एक जीवन जिएगा तो ദൈവം ബലഹീനമായത് തിരഞ്ഞെടുത്ത് എന്തിനാണെന്ന് അറിയാമോ? പ്രഭു, ഈ ലോകത്തിൽ ബലമെന്ന് തോന്നുന്നതിനെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ. प्रभु निर्बल लोगों को क्यों चुना? निर्बल लोगों को क्यों इसलिए चुना ताकि ये धनवान में जो लोग, जो दुनिया के लोग जो सोचते हैं कि हम लोग बलवान हैं, उन लोगों को लज्जित करने के लिए. Praise the Lord. मैं ഇത് നമ്മുടെ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിന്റെ അനുഭവമാകണം. ये हमारा मसीह जीवन का एक अनुभव होना चाहिए. ക്രൂശ് എടുത്തുകൊണ്ട് ദിനംതോറും എന്റെ പിന്നാലെ വരിക എന്ന് പറഞ്ഞാൽ इसलिए प्रभु का वचन कहता है कि प्रतिदिन अपना क्रूस उठाकर मेरे पीछे हो लो. उसका मतलब നമ്മളെ തലകീഴാക്കാണ്. हमें ही उल्टा कर दिया. हमारे सिर नीचे, हमारा काबिलता, हमारा बल जो भी है वो नीचे गिर गया. वो नहीं है अभी आश्रय. നമുക്ക് കഴിയാത്ത കാര്യങ്ങൾ കർത്താവ് ചെയ്തു തരുമെന്നല്ല. ऐसा नहीं सोचना कि हमसे जो करने के लिए नहीं होगा वो कार्य प्रभु करके देगा. കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है എന്നെ പിരിഞ്ഞ് നിങ്ങൾക്കൊന്നും കഴിയത്തില്ല. मुझे छोड़ तुझे कुछ भी करने नहीं होगा. നമ്മൾ കർത്താവിന്റെ വചനം യഥാർത്ഥമായിട്ട് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ अगर प्रभु का वचन को सही अर्थ से अगर हम समझेंगे तो ആ കർത്താവിന്റെ വിജയത്തെ വെളിപ്പെടുത്താനുള്ളവരാണ് നമ്മൾ ഫലം കൊണ്ടുവരികയാണ്. हम लोग कौन है? हम लोग वो लोग हैं जो प्रभु का जो विजय है, जो जय है, उसको प्रकट करके दिखाने वाले लोग हैं. क्योंकि हम लोग केवल डाली है. डाली का काम सिर्फ फल दिखाना है. फल मतलब क्या? प्रभु का जय को प्रकट करके दिखाना. അപ്പോൾ ബലഹീനം എന്നതിന്റെ ഇത്രയും അധികം ചിന്തിക്കുന്നു. तो निर्बलता की बातें भी इतना काफी है, मैं विश्वास करता हूँ. പിന്നെ മൂന്നാമതായിട്ട് ഏതുമില്ലാത്തത്. और फिर तीसरा बात हम देखते हैं जो कुछ भी नहीं है. നമുക്ക് ഒരുപാട് കാര്യങ്ങളുണ്ട് അതിനോട് ബന്ധത്തിൽ. बहुत से बातें हैं उस विषय में. നമുക്ക് രൂത്തിനെ ഒന്ന് എടുക്കാം. रूत के बारे में हम पढ़ते हैं तो അവള് മോവാബി സ്ത്രീയാണ്. रूत जो है एक मोआब का स्त्री है. അടുത്ത 10 തലമുറ പോലും ദൈവസഭയിൽ വരാൻ യോഗ്യതയില്ല. और वो प्रभु ने जो उनको बोला क्या था कि 10 के 10 पीढ़ियां भी तेरे मोआब के लोग तू मेरे उपस्थिति में नहीं आ सकते. അവൾക്ക് ഒരു യോഗ്യതയുമില്ല. मतलब उसको कोई भी योग्यता नहीं है परमेश्वर के सामने खड़े रहने के അവളുടെ लिए. ഭർത്താവ് മരിച്ചു. उसका पति मर गया. അവൾക്ക് ഇനി ഒന്നുമില്ല. उसके पास अभी आश्रय के लिए कुछ भी नहीं है. പക്ഷെങ്കിൽ परंतु അവൾ എങ്ങനെയാണ് കർത്താവായ യേശുവിന്റെ മുത്തശ്ശിയായി തീർന്നത്? परंतु वो कैसा प्रभु का दादी बन गई. അവൾ നവോമിയുമായിട്ട് ഉടമ്പടി ചെയ്തു. उसने नवोमी के साथ एक वाचा बांधा. നീ ഇന്നുകളിൽ നിന്നും വേർപിരിയാൻ എന്നോട് പറയരുത്. एक बात बस मुझसे तू मना करना कि ये बात मुझको नहीं बोलना कि मैं तुझे छोड़कर जाऊं. ये बात मुझको नहीं बोलना. നിന്റെ ദൈവം എന്റെ ദൈവം. आपका परमेश्वर मेरा परमेश्वर. നീ ജീവിക്കുന്നിടത്ത് ഞാൻ ജീവിക്കും. तू जिस शहर में रहेगी वहां पर मैं भी रहूंगी. നീ മരിക്കുന്നിടത്ത് ഞാൻ മരിക്കും. तू जहां पर मरेगी वहां पर मैं मरूंगी.
എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? നമ്മൾ ഏതുമില്ലാത്തവരാണ്. कि हम लोग कुछ भी नहीं है, हमारा कोई भी वैल्यू नहीं है। അവിടുന്നാണ് ദൈവം നമ്മളെ സ്വീകരിച്ചത്. ऐसे स्थान से प्रभु ने हमको स्वीकारा, अपनाया ക്രിസ്തുവിനോട് ചേർത്ത് വെച്ചു. और हमें मसीह के साथ जोड़ा। ഇനി ക്രിസ്തുവിനോട് നമ്മൾ പറയുകയാണ്, अभी हम मसीह को कह रहे हैं, നിന്റെ മരണം എന്റെ മരണം, आपका मृत्यु मेरा मृत्यु, നിന്റെ ജയം എന്റെ ജയം, आपका जय मेरा जय, നിന്റെ ദൈവം എന്റെ ദൈവം. आपका परमेश्वर मेरा परमेश्वर। ഇങ്ങനെ ക്രിസ്തുവിനോട് ഉടമ്പടി ചെയ്താൽ, इस तरह मसीह के साथ जब हम वाचा बांधते हैं, ഏതുമില്ലാത്തതിനെ ദൈവം തിരഞ്ഞെടുത്ത് എന്തിനാണെന്നറിയാമോ? प्रभु ने जो कुछ भी नहीं है, जो बहुत ही कुलीन है, जिसका कोई भी वैल्यू नहीं है, ऐसे लोगों को क्यों चुना? ताकि जो लोग सोचते हैं कि हमारे पास है, उन लोगों को लज्जित करने। അവരെ ലജ്ജിപ്പിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. मैं നമ്മള് ഇതിന്റെ അവസാന ഭാഗത്തേക്ക് വരുമ്പോൾ आखिरी भाग में आ गए हैं। ഇനി നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ലജ്ജിക്കാൻ പോകുന്നത്? अभी कैसा लोगों को लज्जित करते हैं या लोग लज्जित हो जाएंगे वो देखेंगे। നമ്മുടെ മത്തായി സുവിശേഷം 26 അധ്യായം मत्ती का पुस्तक उसका 26वां अध्याय, मैथ्यू 26, അതിന്റെ 63 64 വാക്യങ്ങൾ 63 64 पढ़े। परंतु यीशु चुप रहा। तब महायाजक ने उसे कहा, मैं तुझे जीवित परमेश्वर की शपथ देता हूँ कि यदि तू परमेश्वर का पुत्र मसीह है तो हमसे कह दे। यीशु ने उसे कहा, तू अपने आप कर दिया, वरन मैं तुमसे यह भी कहता हूँ कि अब से तू मनुष्य के पुत्र को सर्वशक्तिमान के दाहिने ओर बैठे और आकाश की बातों पर आते देखोगे। നിങ്ങൾ കാണും. तुम लोग देखोगे। ആരോട് പറയാണ്? किसको कह रहे हैं? वहां पर महायाजक है, പിന്നെ അവിടെ ആരുണ്ട്? उसका 57 से पढ़ते समय में या शास्त्री लोग है, ശാസ്ത്രി ലോകമുണ്ട്, और या फरीसी लोग है, और प्राचीन लोग है, ഓക്കെ. पूर्णीय लोग है। ഇവരെല്ലാം ആരാണ്? ये लोग सब कौन है? യേശുവിനെ ക്രൂശിച്ചവരാണ്. ये लोग कारण थे जो मेन यीशु को क्रूस में चढ़ाने का प्रेशर डाला था। നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ച രീതിയിലുള്ള मतलब हमने जैसे जो पहला हमने जो सोचा था, അവർ ബലമുള്ളവരാണ്, ये लोग कौन है? अपने आप में वो लोग क्या सोच रहे हैं कि हम लोग बलवान लोग हैं। അവര് ജ്ഞാനികളാണ്. ये लोग सोच रहे हैं कि ये लोग बहुत बड़ा ज्ञानी लोग हैं, യേശുവിനെ കൊല്ലത്തക്ക അധികാരം അവർക്കുണ്ട്, എല്ലാം ഉണ്ട് അവർക്ക്. और उन लोग के पास इतना सामर्थ्य और अधिकार है कि यीशु को कैसा क्रूस में चढ़ाकर उसको मार डाले, सब प्रकार का प्लानिंग और अधिकार इनके पास है। പക്ഷെങ്കിൽ परंतु അവരിപ്പോൾ എവിടെയാണ്? अभी वो लोग कहाँ पर है? അവർ നരകത്തിലാണ്. वो लोग सब लोग पाताल में है, नरक में है। കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു जब प्रभु यीशु मसीह മഹത്വത്തോടെ വരുമ്പോൾ, महिमा में जब तेज में आएगा, സഭയോടെ വരുമ്പോൾ, मंडली के साथ आएगा, അവർ അവിടെ കിടന്നുകൊണ്ട് तब वो लोग पाताल से നിങ്ങൾ കാണും. तुम लोग देखो, प्रभु ने बोला तुम लोग देखोगे। कहां से देखेंगे वो लोग? ये लोग सब पाताल से देख रहे कि प्रभु कैसा महिमा से रखकर रूप तजकर महिमा लेकर आकर मंडली के साथ तेजो में होकर खड़ा है करके। അപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കും ദൈവത്തിന് മഹാപുരോഹിതൻ എങ്ങനെ നരകത്തിൽ പോകുന്നുണ്ട് അല്ലേ? तब हम लोग एक बात विचार ऐसा आएगा, परमेश्वर का महायाजक कैसा नरक जा सकता है? ആ സമയത്ത് क्योंकि उस समय में यीशु के टाइम में क्या हुआ? എത്ര മഹാപുരോഹിതന്മാരുണ്ട്? यीशु के टाइम के जमाने में कितना महायाजक लोग थे? ഒരു മഹാപുരോഹിതൻ മാത്രം ഉണ്ടാകേണ്ട സ്ഥാനത്ത് परमेश्वर का वाणी के अनुसार, व्यवस्था के अनुसार, मूसा के द्वारा जो दिया गया था, आरोन को पीढ़ी पीढ़ी जब वो लोग महायाजक बनते समय में तेरा घर का एक ही पुत्र महायाजक बनेगा, या उस समय में सिर्फ एक ही व्यक्ति महायाजक रहेगा करके परमेश्वर ने वाणी दिया था। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 18 12 13 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, यूहन्ना का सुसमाचार 18 अध्याय उसका 12 और 13 जब पढ़ते हैं, तब सैनिकों और उनके सूबेदार और यहूदियों के प्यादों ने यीशु को पकड़कर बांध लिया और पहले उसे हन्ना के पास ले गए, क्योंकि वह उस वर्ष के महायाजक कैफा का ससुर था। അവിടെ അന്നാവ് എന്ന് പറയുന്ന ആടെ മരുമോനാണ് കയ്യപ്പ. मतलब जो अन्ना जो है कैफा का ससुर था। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? അഹരോന്റെ പുത്ര ആ വംശപാരമ്പര്യയിൽ, मतलब आरोन का अगर वंश का पीढ़ी 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 अगर देखा जाए तो അന്നാവിന് ഇനി അടുത്ത മഹാപുരോഹിതനാകേണ്ട ആളില്ല. കാരണം മകളായിട്ടാണ് ജനിക്കുന്നത്. അതിന്റെ അർത്ഥം പൗരോഹിത്യം അതോടെ തീർന്നു. मतलब अन्ना जो है, जो प्रभु के जो वंश के हिसाब से देखा जाए तो जो महायाजक बनना चाहिए, वो बन जाने के बाद अगला पीढ़ी जो है वो बनता महायाजक। परंतु उसको क्या जन्म लिया घर में? एक पुत्री, एक बेटी जन्म लिया। तो उसका मतलब क्या है कि प्रभु ने महायाजक का जो सिलसिला, जो सेवा का जो कार्य है वो बंद कर दिया। അപ്പോൾ അവരെന്ത് ചെയ്തു? तब अन्ना ने अपना दिमाग क्या लगाया? അയ്യോ നമുക്കിനി മഹാപുരോഹിതൻ വേണ്ടേ? अभी अगला महायाजक कौन रहेगा? क्योंकि मेरे घर में बेटी हुआ है, बेटा महायाजक बनना चाहिए। അപ്പൊ ഒപ്പിച്ചെടുത്തൊരു പുരോഹിതനാണ്. तो उसने तंत्र लगाकर, चालाकी लगाकर क्या किया? അവരോടാണ് കർത്താവ് പറയുന്നത്, अपने दामाद को उसने നീ കാണും. तब तो ऐसा चतुराई से, चालाकी से
से परमेश्वर का वचन को तोड़कर जो नहीं करना चाहिए था उसने किया, वो क्या हो गया? नरक तुल्य जाने का गुनाह उसने किया। इसलिए प्रभु उसको कहता है, तू अभी देखेगा मनुष्य पुत्र आते हुए। അവനെ കാണുമ്പോൾ जब तू उसको देखेगा അവരെവിടെയാണ്? तब वो लोग कहाँ रहेंगे? ലോകത്തിലെ ഏറ്റവും അതായത് ദൈവയന്ത്രം നമ്മളെയും പോഷത്വമായത് ബലഹീനമായത് ഏതുമില്ലാത്തെയും നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത് കർത്താവിനോട് നമ്മളെയും ഈ അധോലോകത്തിൽ കിടക്കുന്നവർ കാണും, ലോകര് കാണും, 3 ലോകം കാണും. तो इसके लिए प्रियो, प्रभु ने हम जैसे लोगों को क्यों चुना? जो एकदम निर्बल है, जो कोई भी ज्ञान नहीं, जो कुछ भी है ही नहीं, कमजोर है, निकम्मे गरीब लोगों को प्रभु क्यों चुना? क्यों? क्योंकि एक दिन जब प्रभु महिमा में आएगा, उस महिमा में आते समय में प्रभु के साथ कलीसिया आएगा। कलीसिया भी प्रभु के साथ महिमा में आते समय में प्रकाशित वाक्य 1 अध्याय में पढ़ते हैं कि हर एक आंख देखेगा, सब लोग उसको देखेंगे। वो सब लोग देखते समय में कौन सा लोग रहेगा? 3 लोग या 3 दुनिया उसको देखेगी। അപ്പൊ കർത്താവ് രാജാവായിട്ടാണ് വരുന്നത്. तो प्रभु उस समय में महाराजा बनकर आएगा। നമ്മൾ ആരായിട്ടാണ്? तब हम कैसा बनकर आएंगे? सहराजा बनकर आएंगे। കർത്താവ് തേജസ്സുള്ളവനായിട്ടാണ് വരുന്നത്. प्रभु महिमा से आएगा। നമ്മൾ ആരാണ്? हम भी कैसा रहेंगे? തേജസ്സുള്ളവരാണ്. हम भी महिमा के साथ रहेंगे। നമ്മുടെ കർത്താവ് വെളിപ്പെടുമ്പോൾ जब प्रभु आएगा നാമും അവനോട് കൂടെ तब हम भी उनके साथ उनके समान रहेंगे। എന്തിന്? क्यों? ജ്ഞാനികളെ ലജ്ജിപ്പിക്കുക, ज्ञानवान लोगों को लज्जित करने, ബലവാനായവനെ जो ലജ്ജിപ്പിക്കുക, लोग बलवान है करके सोचा उनको लज्जित करने, ഒന്നുമില്ലാത്തവരെ ലജ്ജിപ്പിക്കുക. और जो लोगों को लगता है कि हमारे पास सब कुछ है, ऐसे लोगों को लज्जित करने। നോക്കുക, സാത്താനെ കുറിച്ച് പറയുന്നത് शैतान के बारे में कहता है, അവൻ ചിന്തിക്കുന്നത് അവൻ ജ്ഞാനിയാണെന്ന്, शैतान सोचता है कि वो बहुत ज्ञानी है, അവൻ ബലവാനാണെന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. उसको लगता है कि वो बहुत ताकतवर है। ഇതെല്ലാം എന്റെയാണെന്നാണ് അവൻ और ചിന്തിക്കുന്നത്. वो क्या सोचता है? ये सारा दुनिया ये सब मेरा है करके। എന്നാൽ ഒരു ദിവസം परंतु एक दिन വെറും ഒരു ദൂതൻ एक साधारण स्वर्गदूत आकर അവനെ ചങ്ങലയിട്ട് उसको जंजीर में बांधकर, അവനെ ബലഹീനനാക്കി उसको कमजोर बनाकर അവനെ നരകത്തിൽ തള്ളുമ്പോൾ और उसको नरक में जब ढकेल देगा, യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 14:10 വാക്യപ്പോൾ ഐസായ 14:10 में हम पढ़ते हैं, അന്നത്തെ ആ നരകത്തിൽ കിടക്കുന്ന ആ രാജാക്കന്മാരെ അല്ലെങ്കിൽ സീസർ തുടങ്ങി ഇസ്രായേൽ മക്കളെ പീഡിപ്പിച്ചവരെ, ഇസ്രായേൽ ക്രിസ്ത്യാനികളെ പീഡിപ്പിച്ച് അവിടുത്തെ രാജാക്കന്മാരെല്ലാം ചോദിക്കും, ഞങ്ങളെ പോലെ നീയും ബലഹീനനായോ? तो वहां पर जब शैतान को जब नरक में ढकेला जाएगा, नरक में पहुंचते समय में क्या होगा? 14:10 में, वे सब तुझसे कहेंगे, हाँ, वे सब मतलब कौन लोग? जो दुनिया में सभी विश्वासियों को सताया, यहूदियों को सताया, जो कैसर राजा, बड़ा बड़ा राजाओं, हाकिमों, जो बुद्धिमान लोग हैं, ज्ञानी लोग हैं, बलवान लोग हैं, ये लोग सब लोग जब शैतान को देखेगा नरक में, वो लोग क्या बोलेंगे? क्या तू भी हमारे समान तू भी हमारे समान निर्बल हो गया। അവർ ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ क्योंकि ये लोग कौन थे? जब भूमि में जीते समय में ജ്ഞാനികളെ നിന്ദിച്ചു. वो लोग ने सोचा कि हम लोग बहुत बड़े ज्ञानी हैं। ഇപ്പൊ എവിടെയാണ്? अभी कहाँ पर है? ഒരു ജ്ഞാനവുമില്ല. कोई भी उनका ज्ञान उनको बचा नहीं सकता। ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ जब वो लोग भूमि में जीते समय में ശക്തരെന്ന് ചിന്തിച്ചു. बहुत शक्तिशाली थे वो लोग। ഇപ്പോൾ അവരെവിടെയാണ്? अभी कहाँ पर है? नरक में उनका शक्ति उनको बचा नहीं सकता। എന്നാൽ ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടി, परंतु संसार के नजर में ലോകം നമ്മളെ ജ്ഞാനികളെന്ന് പറയാത്തപ്പോൾ जब संसार के लोगों ने कहा ये कौन है मंदबुद्धि लोग, നമ്മൾ സന്തോഷിക്കണം. तब हमें क्या करना है? കാര്യം എന്താണ്? आनंद मनाना है। क्यों? നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ഭോഷത്വം മനസ്സിലായി. क्योंकि हमें परमेश्वर का मूर्खता हमको समझ में आया ജ്ഞാനികളെ ലജ്ജിപ്പിക്കാനാണ് എന്നെ തെരഞ്ഞെടുത്തത്. कि दुनिया के ज्ञानी लोगों को लज्जित करने के लिए मुझ जैसे निर्बुद्धि व्यक्ति को प्रभु ने चुना। ശക്തന്മാരെ ശക്തഹീനമാക്കുവാനാണ്, ഉള്ളതിനെ ഇല്ലായ്മ ചെയ്യുവാൻ. इस दुनिया के बलवान लोगों को शक्तिहीन करने के लिए, कमजोर करने के लिए, और जो कुछ है करके जो सोच रहे उन लोग कुछ भी नहीं है साबित करने के लिए, मुझ जैसे निर्बल और कुछ भी नहीं है ऐसा लोग व्यक्ति को प्रभु ने मुझे चुना। ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ ഭോഷത്വം. ये है परमेश्वर का मूर्खता। നമുക്കിത് മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? क्या ये बात हम समझ पाते हैं? क्या ഇങ്ങനെ വല്ലതും സംഭവിക്കുവോ? क्या ऐसा कुछ होगा? क्या സംഭവിക്കുവോ? ऐसा कुछ होने वाला है? क्या കർത്താവിനോട് ചോദിക്കണം. प्रभु को पूछो, കർത്താവേ, हे प्रभु, ഞാൻ എന്ന വടി നിലത്തിട്ട് കാണാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं जो अपने आप का जो छड़ी और अहंकार बनाकर मैं जो स्थिर इतना कड़क होकर था, मैं अपने आप को नीचे गिराना चाहता हूँ प्रभु। നിന്റെ മുമ്പിൽ ഞാൻ ഏറ്റവും ഫൂളാകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं आपके सामने एकदम मूर्ख बनना चाहता हूँ प्रभु। നിന്റെ മുമ്പിൽ ബലഹീനനാകാൻ मैं ആഗ്രഹിക്കുന്നു. आपके सामने मैं निर्बल होना चाहता हूँ। നിന്റെ മുമ്പിൽ ഒന്നുമില്ലാത്തവനായിരുന്നു. आपके सामने मैं कुछ भी नहीं हूँ, उतना मैं गिरना चाहता हूँ। ആ ക്രൂശിലെ സ്നേഹം ताकि उस क्रूस का प्रेम എന്നെ സ്നേഹിച്ചപ്പോൾ मुझसे प्रेम किया तो ഇതൊന്നും എനിക്ക് ലാഭമല്ല. ये सब बातें मेरे लिए कुछ फायदे का नहीं है, എനിക്ക് നീ മാത്രം. क्योंकि मेरे लिए एक ही फायदा है। അങ്ങനെ अगर आप ही मेरा फायदा है तो അവന്റെ മഹത്വത്തിൽ നമ്മൾ മഹത്വം. तो प्रभु का महिमा में हमको भी महिमा मिलेगा। അവൻ പറയുകയാണ്, प्रभु कहता है, മഹാപ്രഭുവിനോട് പറയുകയാണ്, महायाजक उससे कहा, നിങ്ങൾ കാണും.
तुम लोग देखोगे। അവനെ കാണുമ്പോൾ നമ്മളെയും കാണും. तो जब प्रभु जब ने कहा कि तुम लोग मुझे देखोगे, तो उसके साथ और किसको देखेगा? അങ്ങനെ मंडली കാണണമെങ്കിൽ को भी देखेगा। ഈ തത്വം നമ്മള് മനസ്സിലാക്കണം. ये तत्व हमें समझना है प्रियो। എന്താണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയത്? हमें क्या समझ में आया? हमने क्या समझा अभी तक? പോഷത്വമായത്, जो प्रभु जो सबसे बड़ा मूर्खता है, ഏറ്റവും ബലഹീനമായത്, जो सबसे निर्बल है, ഒന്നുമില്ലാത്തതിനെ जो कुछ भी नहीं है, ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തതിന്റെ പിന്നിലെ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം. ऐसा 3 प्रकार के अवस्था के लोगों को चुनने के लिए परमेश्वर का ज्ञान, परमेश्वर का बल और परमेश्वर का सामर्थ किस रीति से प्रभु ने इस्तेमाल किया हमें चुनने के लिए। Praise the Lord. Praise the Lord. Amen. प्रभु सहायता करें। Praise the Lord. बहुत बूढ़ी मारना चाहता ना इतना एक बड़ा प्रोत्साहित वजन हमारे पास आया। मैं एक बात आपको बोलना चाहता हूँ, मतलब आप अगर समाचार सुनाता है, आपका पास कौन सा बीडी है, कौन सा एमडी है ना? दुनिया के लोग क्या चाहता है? दुनिया का बड़े बड़े डिग्रियाँ, ठीक है नहीं? परंतु प्रभु ने हमें योग्य बनाया। प्रभु यीशु मसीह का गवाह बनने के लिए, है ना, बहुत बड़ी बात है ना। ये बात आपको सबको मालूम, जब यीशु मसीह ये सब काम करके स्वर्ग में पहुंचा, ये मालूम बाइबल में नहीं लिखा, भावना है। वहाँ पर मालूम मिखाएल और गब्रिएल सब लोग आकर के प्रभु यीशु मसीह को पूछा, प्रभु जी आप जाकर के 33.5 साल दुनिया में जीवन बिताकर मानव जाति का उद्धार करने के लिए इतना बड़ा सूली की मृत्यु सह करके इतना बड़ा उद्धार तैयार करके आया सभी दुनिया को सुनाने के लिए, परंतु आपने किसको जिम्मेवारी देकर आया? कौन जाकर के उनको सुनाएंगे? आपने पिलातुस को बोला क्या? हेरोदा राजा को बताया क्या? नहीं तो उस समय का गमालियल उधरी है, गमालियल को बोला है क्या? प्रभु ने क्या बोला मालूम है? प्रभु ने बोला नहीं, उधर कुछ मछली पकड़ने वाला सादा लोग है। सादा लोग, अनपढ़ लोग, बोला मैं उन्हें सौंप कराया। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु ने इतना महान उद्धार का बात किसको सुनाने के लिए जिम्मेवारी दिया? सादा लोगों को, है ना? स्वर्ग भी चकित हुआ, बाप रे ये सादा लोगों से ये क्या कैसे होगा? पत्रोस का प्रचार सुनने के समय में गमालियल जैसे बुद्धिमान लोग बोलने लगा, परमेश्वर की इतनी भेद की बात ये लोग कैसे बोलता? प्रेज़ द लॉर्ड। लिचित हो गए वो लोग, उनको मालूम नहीं वास्तव में कितना अनमोल बात है भैया। प्रभु प्रकट करते बिना उनका मार्ग कौन जान सकता? इसलिए मूसा ने एक बार प्रभु से विनती किया था, 1-2 बजे मरद निर्गमन का किताब उसका 33 अध्याय उसका 13 बजे और यदि हाँ। मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो, हाँ। तो मुझे अपनी गति समझा दे। अपनी गति मुझे समझा दे, अपने मार्ग मुझे समझा दे। क्योंकि प्रियो हमें मालूम है कि परमेश्वर का मार्ग परमेश्वर समझाते बिना कोई नहीं समझ सकता, क्योंकि वो मार्ग का खूबी क्या है आपको मालूम है? यशायाह 55 अध्याय का 8-9 वचन, जैसा आकाश पृथ्वी से ऊंचा है वैसा परमेश्वर का मार्ग, परमेश्वर का विचार, परमेश्वर का सारा काम इतना ऊंचा है प्रियो, है ना? प्रभु हमें प्रकट करके देना ही होगा। प्रभु भक्तों को ये देगा, ये प्रभु भक्तों के लिए वायदा दिया। 1-2 वचन भजन संगीता उसका 25 अध्याय का 12 वचन। प्रभु को बहुत धन्यवाद देता है, प्रभु ने हमारे लिए वो कौन है जो यहोवा का भय मानता है? यहोवा उसको उसी मार्ग पर जिसे वह प्रसन्न होता है चलाएगा। देखा, प्रभु उसको, प्रभु का भय मानने वालों को प्रभु अपना मार्ग बताएगा और चलाएगा। कितना बड़ी बात है ना? प्रभु का भय मानने वाला एक दिल हमारा है तो प्रियो जरूर प्रभु अपने मार्ग में हमको ले चलेगा। कितना श्रेष्ठ बात है। आज बहुत लोग वो बात को नहीं समझ पाता, पर जो हमें हर रोज परखना है। उसका 32 का 8 भी पढ़ना, भजन संगीता 32 का 8। मैं तुझे बुद्धि दूंगा, मैं तुझे बुद्धि दूंगा, इस मार्ग में तुझे चलना होगा, हाँ। उसमें तेरी अगुवाई करूंगा। कितना सुंदर बात है प्रिय, है ना? आज हमें प्रभु की ओर से, इसलिए वो अगुवाई करने के लिए प्रभु की आत्मा हमारे साथ है ना? कितना बड़ी बात है। मुझे एक बात का मानव याद आता है, जब मैं हिमाचल में प्रभु यीशु मसीह का गवाह बनता था,
वहां पर पादरी जाकर के मतलब जीओसी के पास जाकर के कंप्लेन किया, साहब सुसमाचार सुनाने के लिए हम लोग वाकई देखो हम लोग क्या पढ़ना है और हमारे पास डिग्रियां है, वो कौन है देखा है। तब उसने बोला मैं आप लोगों के पास कितनी बार आया और उसके मुंह से मैंने जो सुना ऐसा कभी आपको मुंह से सुना ही नहीं बोला। उसका पूरा बत्ती बुझ गया। प्रियो वास्तव में कितना अनमोल बात है ना। प्रभु ने प्रभु की महिमा के लिए किसको चुना है? प्रभु ने चुना वो मूर्ख को चुना, प्रभु ने चुना बलहीन को चुना, प्रभु ने चुना जो कुछ भी नहीं। हालेलुया। प्रियो हम कितना प्रभु को आभारी होकर प्रभु का महिमा करना चाहिए ना। कितना भी स्तुति करेगा तो बहुत कम है, बहुत कम है। तो प्रभु सबको आशीष दे। बहुत सुंदर वचन के द्वारा मैं आपको सोचता है कि कितना गहरा संदेश है, प्रभु का कार्य कितना अद्भुत है। प्रियो हमारा पुराण को, हमारे चुनौती को हम लोग सोचना चाहिए है ना। हमारे में दुनिया की रीति में देखेगा तो हमारे में कुछ भी मतलब योग्यता नहीं, कुछ भी नहीं, लेकिन प्रभु ने हमें उसका संतान बनाया। देखो हम परमेश्वर का संतान कराता है। प्रियो कितना बड़ी बात है, कोई छोटी बात है क्या? हमें प्रभु ने क्या बनाया। प्रियो हम लोग कितना आभार भरा दिल से प्रभु का भक्ति करना चाहिए, प्रभु को महिमा देना चाहिए। आइए समय प्रभु के दासों को प्रभु ने बहुत सामर्थ्य के साथ इस्तेमाल किया। प्रभु को सारी महिमा मिले।